ठीक आहे. आता ऑडिओ व्हिडिओ दोघं दिसताय तुम्हाला? सर व्हिडिओ नाही आहे. एक मिनिट हां. एक मिनिट. मी काय सेट केलं आता? बरं ठीक आहे. नाही झालं तर आपण एक मिनिट इथे चेक करू. बरं ठीक आहे. जाऊ द्या. आजच्या दिवस असंच कंटिन्यू करू आपण. चला टॉपिकला आपण सुरुवात करतोय आणि आपला टॉपिक असणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि हे आता महत्त्वाचं नाहीये, की टॉपिक 11चा आहे की 12चा आहे. लक्षात घ्या, सगळेच्या सगळे टॉपिक तुमचे अगदी बेस्ट प्रिपेअर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे बेसिक लागणार आहे, ते सगळं बेसिक कव्हर केल्याशिवाय पण पुढे जाणार नाहीये. त्यामुळे तुमचं 11th ऑर्गॅनिक किंवा आपण जे आता स्टार्ट करतोय त्याचं काही कनेक्शन आहे का नाही? तुम्ही फक्त आता प्रेझेंट लेक्चरला असाल तरी 100% तुम्हाला टॉपिक समजलेले असतील. ओके. सो मग आता आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय आणि बेसिकली बघा आपण जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री असणार आहे, त्याच्यामध्ये जे बेसिक पार्ट्स आपले नेहमी असतात, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असणार आहे. तर याच्यामध्ये मी आता बेसिकली खूप जास्त फोकस करतोय या टॉपिकवरती जो असणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ओके. आता ऑडिओ, व्हिडिओ सगळ्यांना सॉरी व्हिडिओ जाऊ द्या. ऑडिओ आणि स्क्रीन सगळ्यांना दिसते ना? सर स्क्रीन नाही आहे पण ऑडिओ येतोय बरोबर. सर स्क्रीन शेअर झाली नाही अजून. मी केली होती स्क्रीन. एक मिनिट चेक करून घेतो परत. आता ठीक आहे? येस सर. येस, फाईन. येस सर. ओके. हॅलो सर, हां, येस. हे लेक्चर्स रेकॉर्ड होणार आहेत का? एक मिनिट मी OBS पण रेकॉर्ड करून घेतो. हां, येस रेकॉर्ड होतंय ते. फक्त कुठे लाईव्ह नसतील ते लेक्चर. ठीक आहे. चला आपण आता टॉपिकला सुरुवात करूया. मी नॉनस्टॉप कंटिन्यू करतो. आता हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि हा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, हा कुठल्या केमिस्ट्रीचा पार्ट असणार आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट असणार आहे. सर मग आमचं 11चं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि याचं काही कनेक्शन आहे? तर खूप जास्त कनेक्शन आहे. पण समजा तुमचं 11चं जरी समजा काही डिफिकल्टीज असतील किंवा तुम्हाला काही टॉपिक समजा नाही जमत असेल, तर डोंट वरी. तुम्ही फक्त हे लेक्चर अटेंड केलं तरी 100% तुम्हाला 11ची कुठली गरज पडणार नाहीये. तर आपण हे जे चॅप्टर आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, त्याचं वेटेज पण चांगलं आहे. ज्याच्यामधले क्वेशन्स सुद्धा नीटला बरेचसे क्वेशन्स विचारले जातात. तर टॉपिक आपलं असणार आहे हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन. मग या दोघं टॉपिकबद्दल आपल्याला हे पूर्ण चॅप्टरमध्ये डिस्कशन करायचं आहे. हे 2 मेजर टॉपिक आहे. ज्यातला पहिला टॉपिक आहे हॅलो अल्केनचा, जो आपण आता लगेच सुरुवात करतोय आणि पहिला पार्ट झाल्यानंतर जो सेकंड हाल्फ असेल या चॅप्टरचा तो असणार आहे हॅलो अरिनचा. मग यांच्याबद्दल या शब्दांचा मीनिंग पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करतोय. सपोज मी तुम्हाला एक क्वेशन विचारला. फक्त माझं एक म्हणणं काय असेल, की तुम्ही सगळेजण जर नीट ॲस्पिरंट असाल, तुम्हाला खरोखर नीटचं प्रिपरेशन करायचं आहे. तर फक्त आता माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही ऑडिओच्या फॉर्ममध्ये ॲक्टिव्ह राहा माझ्यासोबत. म्हणजे एक फिजिकल इंटरॅक्शन झालं पाहिजे. मी तुम्हाला क्वेशन विचारलं असेल, तुम्ही फटाफट दिलं पाहिजे किंवा नाही माहिती किंवा काहीतरी सांगितलं पाहिजे.
क्वेशन विचारल्यानंतर फक्त शांत नका बसू. म्हणजे दोघं साइडने इंटरॅक्शन जर राहिलं, तर माझं म्हणणं असेल की खूप चांगल्या वेळेने लेक्चर्स कंडक्ट होतील आणि जो ऑनलाईनचा ड्रॉबॅक आहे, वन साइड डिस्कशन तो राहणार नाही. तुम्ही पण इन्व्हॉल्व झाले तर मला खूप आवडेल आणि जास्त स्टुडंट नाहीये. हार्डली अलके सर मला बोलले होते, एक 10-12 मुलंच फक्त असतील जे नीटचं प्रिपरेशन करताय. तर ठीक आहे, आजचं 19 ची स्ट्रेंथ आहे. तर अगदी फ्री माइंडेड. आता नेमका आज कॅमेरा पण बंद आहे माझा. तर बघतो त्याचं काहीतरी सेटिंग करतो मी. उद्यापासून कॅमेरा पण चालू होऊन जाणार. तुम्हाला कुठल्याही लेव्हलचा डाउट असेल तर मला लगेच विचारा. फक्त मग नका करू, की जाऊ द्या काय विचारत बसायचं. नाही, अगदी कमी मुलं आहात. मला खूप आवडेल तुम्ही जर मला काही क्वेशन विचारले, काही डाउट असेल, एकदम फ्री माइंडेड डिस्कशन करा, की सर नाही समजलं ते पुन्हा सांगा किंवा समजलं असेल तर अजून चांगलं काहीतरी डिस्कशन करू. एम-सी-क्यू सॉल्व्ह करू. आपल्याला थेअरी पण लेक्चर कंटिन्यू करायचं आहे आणि एम-सी-क्यू सुद्धा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आता मी जस्ट तुम्हाला एक क्वेशन विचारलाय. बघा काय सांगितलं बघा इथे एक आर-एच मेन्शन केलंय त्यांनी. इथे सिंपल एक आर-एच तुम्हाला दाखवला आहे आणि या आर-एच बद्दल काही सांगता येईल का? या कंपाउंडला आपण काय म्हणतो? एनीवन? सांगता येईल की या कंपाउंडला आपण काय बोलतो? आर-एच म्हणजे काय असतं? जे 11th ला होतं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. अल्केन. व्हेरी नाईस. कोणी आन्सर दिलंय? प्रथमेश. प्रथमेश. प्रथमेश जोशी का? हो सर. अच्छा. नावावरून आठवलं बरं का मला खूप दिवसानंतर. प्रथमेश कुठल्या ब्रांचला आहे तू? सर अजमेरा. अजमेर. अच्छा, अच्छा. ओके, ओके. फाईन, फाईन, फाईन. हां, तर आर-एच म्हणजे आपण काय मेन्शन करतो? अल्केन मेन्शन करतो आणि हा जो काही आर-एच असेल, अल्केनमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे. तर चेंजेस काय करायचे बघा. सिंपल मी तुम्हाला काय सांगितलंय, की हा जो अल्केन आहे, याच्यामधला फक्त हायड्रोजन आपल्याला रिप्लेस करायचा आहे आणि हायड्रोजनला रिप्लेस करायचं म्हणजे काय? तर लक्षात घ्या. जेव्हा आपण रिप्लेस हा शब्द वापरतो ना, रिप्लेस करायचंय, तर आपण असा एरोच्या वरती मायनस लिहू शकतो बरं का, की आपण -एच मेन्शन केलं की याचा अर्थ काय हे मायनस एच असतं, की जेणेकरून आपल्याला रिमूव्ह करायचंय आणि इन केस मी कधी तुम्हाला असं दाखवलं, प्लस सी-एल दाखवलं, प्लस बी-आर दाखवलं, तर याचा अर्थ तुम्हाला हे हॅलोजन काय करायचे असतात? ॲड करायचे असतात. तर इथे बघा आता आपण काय करायचंय, मायनस साइन दिसते म्हणजे आपल्याला या अल्केनमधून हा जो हायड्रोजन आहे ना, या हायड्रोजनला तुम्हाला रिप्लेस करायचंय. मग आपण सिंपल अल्केनमधून हायड्रोजन रिप्लेस करू आणि त्याला रिप्लेस करून काहीतरी टाकावं लागेल आपल्याला. तर आपण टाकणार काय आहेत माहिती आहे का? आपण हॅलोजन ॲड करणार. मग आता हॅलोजनला ॲड करायचं तर ऑब्व्हियसली मी प्लस साइन दिलं पाहिजे. म्हणून इथे मी प्लस एक्स मेन्शन केलाय. आता हा एक्स म्हणजे नेमकं काय असतो? तर एक्स म्हणजे हा इंडिकेट कोणासाठी केला जातो? हॅलोजनसाठी इंडिकेट केला जातो. आणि हॅलोजन कुठले-कुठले असतात? ग्रुप नंबर 17 च्या सगळ्या एलिमेंट्सला आपण काय बोलतो? हॅलोजन फॅमिली बोलतो. यांच्यामध्ये सगळ्यात टॉप साइडला कोण असतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर आपल्याला काय करायचंय? अल्केनमधल्या हायड्रोजनला रिप्लेस करायचं आणि त्याच्या जागेवरती कुठल्याही एका हॅलोजनला आपल्याला ॲड करायचंय आणि असं केल्यानंतर जे काही प्रॉडक्ट दिसेल, तर तुम्ही गेस करू शकता का प्रॉडक्ट काय असू शकतं? कॅन यू गेस? आर-एक्स. आर-एक्स. व्हेरी गुड. तर प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे? आर-एक्स. बघा ना एकदम सिंपल प्रोसेस. हायड्रोजनला काढायचंय, एक्सला टाकायचं आहे. दॅट्स इट. सो तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार? ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार आहे? आर-एक्स मिळणार आहे. आता पुन्हा सेम क्वेशन माझा, की आर-एक्स जो काही फॉर्म झाला असेल, तर त्या आर-एक्स मधला जो आर असतो, त्या आरला आपण काय बोलतो? अल्कील. व्हेरी गुड. त्या आरला आपण काय बोलतोय? दॅट आर इज सेड टू बी अल्कील. त्याला आपण सिंपल काय बोलतोय? अल्कील बोलतोय. आणि जो एक्स आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे त्याला आपण हॅलाइड बोलतो. आता एक सेम क्वेशन मी तुम्हाला विचारलाय, की आर म्हणजे तुम्हाला कळलं असेल अल्कील असतो. मग या पूर्ण कंपाउंडचं नाव काय होणार? अल्किल हॅलाइड, अल्किल अल्किल हॅलाइड, ओके, व्हेरी गुड. त्या कंपाउंडचं अल्किल हॅलाइड. येस, त्या कंपाउंडचं नाव काय असणार आहे? अल्किल हॅलाइड. आता बघा, तुम्हाला हे तर अगदी 11th ला पण होतं थोडंसं हायड्रोकार्बनमध्ये किंवा चॅप्टर नंबर 14 बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर याच्यामध्ये अल्किल हॅलाइड म्हणतात हे आता लक्षात ठेवायचं आहे. आर-एक्स म्हणजे काय असतं? अल्किल हॅलाइड. समजा मी तुम्हाला अजून विचारलं, की या कंपाउंडला आपण अजून एका नावाने ओळखू शकतोय का? की या कंपाउंडला आपण अजून दुसऱ्या नावाने ओळखू शकतोय का? एनीवन की ज्यांना माहिती की सर अल्किल हॅलाइडला आपण अजून काय म्हणू शकतो? कोणाला माहिती आहे का? सर हॅलो अल्केन. हॅलो अल्केन. व्हेरी गुड. त्याला आपण नाव कुठलं देतो? हॅलो अल्केन नाव देतो. बघा ना. तर असे 2-2 नावं झाली आता. एक नाव आहे अल्किल हॅलाइड, दुसरं नाव आहे हॅलो अल्केन. तर यातले आपल्याकडे नोमेनक्लेचरचे 2 वेज असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यातलं एक नोमेनक्लेचरची मेथड असते ज्याला आपण बोलतो कॉमन नेम आणि दुसरं असतं आय-यू-पी-ए-सी नेम. नाही का? सो तर कॉमन नेम जे आहे या दोघांपैकी कोणाला सांगता येईल का या दोघांपैकी कॉमन नेम कुठलं आहे मग? आणि अल्कील आय-यू-पी-ए-सी. हॅलाइड. येस. अल्किल अल्किल हॅलाइड. हॅलाइडला आपण कॉमन नेम बोलणार आहोत
आणि हॅलो अल्केनला आपण काय बोलणार? दिस इज अन आय-यू-पी-ए-सी नेम. याला आपण काय बोलणार आहोत? आय-यू-पी-ए-सी नेम. तर कधी-कधी काय होतं, की मुलांना नावात पण गोंधळ होतो, की नावं तर ते बरोबर सांगतात, की आपण नाव पण सांगून टाकणार आहे. पण ते कॉमन नेम होतं, की आय-यू-पी-ए-सी होतं हे त्यांना आठवत नाही किंवा ते अ, खूप जास्त ऐकल्यामुळे ते हळू विसरलं होतं, की नेमकं यातलं कॉमन नेम कुठलं आणि आय-यू-पी-ए-सी नेम कुठलं आहे. तर अल्किल हे त्याचं कॉमन नेम होतं आणि हॅलो अल्केन हे कुठलं नेम आहे? आय-यू-पी-ए-सी नेम आहे. आय होप की आय-यू-पी-ए-सीचा फुल फॉर्म सगळ्यांना आठवत असेल. आय-यू-पी-ए-सीचा फुल फॉर्म काय होता सांगता येईल? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. Very good. International Union of Pure and Applied Chemistry. This is a full form of IUPAC. ओके. सो आता सर IUPACचं माझं 11चं थोडंसं बेसिकचा प्रॉब्लेम आहे. काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. या चॅप्टरमध्ये सेपरेटली तुम्हाला सगळं शिकवलं जाणार आहे. त्यामुळे त्याच्या मागच्या कुठल्याच गोष्टींना स्टक राहू नका. तुम्हाला जो टॉपिक मी आता टीच करतो आहे, तो टॉपिक तुम्हाला 100% समजणार. इन केस असं होऊ शकतं, की सर ठीक आहे नाही समजलं तरी पण. पण तुम्ही बिनधास्त माझ्याशी डिस्कशन करा, की सर हा टॉपिक तुम्ही जे आता सांगितला ना तो एक पॉइंट, तर लगेच बोला माझ्याशी, की "नाही सर, तो नाही समजला." मी तुमच्या एकट्यासाठी समजून सांगेल. फक्त तुम्ही वेळेत जॉइन होणं गरजेचं आहे. ओके. आणि शक्यतो चॅट बॉक्समध्ये काही टाकू नका. मी ते बघणार पण नाही. तर तुम्ही फक्त मला काय करा डायरेक्टली माईक ऑन करून माझ्याशी बोलत जा. त्यामुळे काही टेन्शन राहणार नाही. ओके. सो लेट्स कंटिन्यू. आता पुढे जाऊया आपण. 1 मिनिट आता जस्ट एक ARH असं काहीतरी दाखवलं बरं का. आपण सर मागेही काय बघितलं होतं? मागे आपण काय बघितलं होतं? आपण RH बघितलं होतं. मागचा जो टॉपिक होता तो RH होता. ज्याला तुम्ही अल्केन बोलला होतात. ज्याला तुम्ही अल्केन बोलला होता. जे आता थोड्या वेळ आपण घेतलं. आणि जे आत्ता आपण डिस्कशन करतो आहे ते आहे ARH. तर सेम क्वेशन पुन्हा ARH सांगता येईल कोणाला? व्हॉट इस दिस ARH? सायक्लो अल्केन. सायक्लो अल्केन. प्रथमेश असं म्हणायचं का सायक्लो अल्केन? हा सर, किंवा अरोमॅटिक. एरोमॅटिक, ओन्ली एरोमॅटिक. सायक्लो अल्केन याला म्हणता येणार नाही आपल्याला कारण AR हा काय सांगतो माहिती आहे का तुम्हाला? ARचा मीनिंग असतो ॲक्चुअली अरिन आणि अरिन म्हणजेच कोण असतो? एरोमॅटिक असतो. अरिन म्हणजेच कोण असणार आहे? एरोमॅटिक असणार आहे. धिस इज एरोमॅटिक. तर एरोमॅटिक कंपाउंड म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही अशी रिंग दाखवणार आहात. नुसती रिंग सफिशियंट नाहीये. तर त्यांच्यामध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे इन शॉर्ट तर इथला जो एआर आहे ना, मोस्ट ऑफ द कंपाउंड तुमचा जेवढा सिलेबस आहे, तर एआर म्हटलं तर शक्यतो तुम्हाला बेन्झीनलाच रिप्रेझेंट करायचंय. पण एआर म्हणजे फक्त बेन्झीनच असतो असं पण नाहीये. एरोमॅटिक कंपाउंड जगात भरपूर सारे आहेत. आपल्याला 11th-12thला सुद्धा भरपूर कंपाउंड आहेत. आपण प्रत्येकाचा विचार करू. पण जनरली एआर म्हटलं तर शक्यतो बेन्झीन येतो किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्हज येतात. तर इन डिटेल आपण डिस्कस करूया. पण एआरएच म्हटलं तर या कंपाउंडला आपण सिंपल म्हणू शकतो. दिस इज अन अरिन आणि अरिन म्हणजे काय असतं तर एरोमॅटिक असतं. आता या केसमध्ये मग त्याला आपण जो अरिन वर्ड वापरलाय, अरिनला तुम्ही एरोमॅटिक म्हणता हे फक्त तुमचा नॉलेजचा पार्ट झालाय. कारण काही मुलांना सवय काय, की फक्त ते बोलतात, की सर एरोमॅटिक कंपाउंड, एरोमॅटिक कंपाउंड, एरोमॅटिक. अचानक अरिन वर्ड आला तर प्रॉब्लेम होऊन जातो. मग ह्या अरिनचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आपण सिम्बॉलिकली प्रेझेंटेशनला दाखवलं आपण त्याला एआर मेन्शन करतो. आता प्रोसेस काय करायची माहिती आहे का? जी प्रोसेस आपण सेम अल्केनला केली होती. काय प्रोसेस केली होती? आपण हायड्रोजनला रिप्लेस केलं होतं आणि त्याच्यामध्ये हॅलोजनला पण ॲड केलं होतं. तर सेम इथे पण प्रोसेस करायची आपल्याला, की आपल्याला हॅलो? सर हां, येस. सर राई लिहिलं ना तिथे अरिन का घेतलं आपण? काय म्हणता? मोठ्याने बोला परत. राई लिहिलं ना तिथे. नाही, नाही. तुम्ही तुम्ही याला अरिल बोलू शकतात. अरिल. हा. हा जो ग्रुप आहे याला अरिल म्हणतात ना. धिस इज 100% करेक्ट. आणि अरिलला तुम्ही अरिन सुद्धा बोलता आहात. फक्त काय फरक आहे दोघांमध्ये? तर बघा आता तुम्हाला ज्यावेळेस मी इथून हायड्रोजन काढून घेईल ना, हायड्रोजन काढल्यानंतर ज्यावेळेस आपण तिथे हॅलोजन टाकतो. हायड्रोजन रिप्लेस करून आपण जेव्हा हॅलोजन टाकतो, तर तेव्हा जो तुम्हाला AR(X) मिळणार आहे आता. जो AR(X) तुम्हाला मिळेल, त्याला तुम्ही काय म्हणू शकता? त्याला तुम्हाला 2-3 नाव आहेत. पहिलं नाव तुम्ही काय देऊ शकताय? तुम्हाला या अरिल हॅलाइड. हां, येस, व्हेरी गुड. तुम्हाला या एआरचं मीनिंग कळलं की तुम्ही त्याला अरिन म्हणू शकताय, त्याला तुम्ही अरिल सुद्धा म्हणू शकताय. तर हा जो एआर आहे त्याला तर तुम्हाला काय बोलायचंय? अरिल बोलायचं आहे. पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्याचा हायड्रोजनला रिप्लेस केलंय आणि त्याच्या जागेवरती हॅलोजनला टाकलंय, तर तो एआर म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी? एआरला आपण काय बोलायचंय? अरिल बोलायचं आहे. आलं का लक्षात तुझ्या? हो हो आलं. हां. आता एक गोष्ट लक्षात घ्या. समजा मी तुम्हाला हा जो ज्याला आता मी बॉक्स करतोय ना, त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करतो. त्याला अरिन का म्हटलो आपण? तर बघा समजा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बेन्झीनचं एक्झाम्पल.
आता सगळ्यांना माहिती आहे की बेन्झीनमध्ये नंबर ऑफ कार्बन किती असतात? नंबर ऑफ कार्बन किती असतात? 6 कार्बन असतात आणि त्याच्यामध्येच आपण बघायला गेलं तर अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असतो. एव्हरीवन नोज धिस. बेन्झीन म्हटलं तर अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असतो. तो आपण इथे शो केलाय. पण आता मला सांगा हे स्ट्रक्चर कंप्लीट झालंय का? हा बेन्झीन आहे का? कसं काय ओळखायचं सर आम्ही? तुम्ही सांगा हे स्ट्रक्चर कंप्लीट झालंय का आपलं? हा बेन्झीन आहे का? प्रथमेश काय वाटतं तुला? हायड्रोजन राहिले. येस. तर त्या ठिकाणी कोण बाकी आहेत? प्रत्येक कार्बनला एक-एक हायड्रोजन आपल्याला द्यावं लागेल कारण कार्बनची व्हॅलेन्सी असते 4 आणि या केसमध्ये आपण फक्त आधी 3च दाखवले होते म्हणून आपण त्याला 4 कंप्लीट करून घेतोय. तर बघा आता काय झालंय, हा जो ग्रुप झाला ना, हा एकदम प्युअरली एरोमॅटिक कंपाउंड आहे आणि या एरोमॅटिक कंपाउंडला मला काय बोलायचं आहे? अरिन बोलायचं आहे. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे, हा पूर्णच्या पूर्ण अरिन मॉलिक्यूल आहे, एरोमॅटिक मॉलिक्यूल आहे. मग याला मी अरिल कधी बोलू शकतो? जेव्हा मी यांच्यापैकी कुठलातरी एक हायड्रोजन रिप्लेस करेल आणि त्याच्या जागेवरती कोणीतरी एखादा हॅलोजन टाकून देणार. तर तेव्हा मला काय बोलावं लागणार? ज्याला आता मी बाउंडरी दाखवतोय बघा, ज्याला मी बाउंडरी दाखवतोय आता, जी नवीन आता बाउंडरी काढली. तर त्याला मी बोलू शकतो आहे अरिल आणि या Hच्या जागेवरती जो हायड्रोजन येणार आहे, त्याला आपण बोलणार हॅलाइड. मग कंपाउंडचं नाव काय होतं? अरिल हॅलाइड. अरिन आणि अरिल हॅलाइड या दोघांमधला फरक कळला का आता? येस सर. अरिन म्हटलं तर हो सर. प्युअरली एरोमॅटिक कंपाउंड ज्याच्यामध्ये बाहेरचा कुठलाच फंक्शनल ग्रुप अजून ॲड केलेला नाहीये. दिस इज प्युअरली अरिन. पण त्या अरिन मधला हायड्रोजन रिप्लेस करून जेव्हा दुसरा एखादा आपण ग्रुप ॲड करतो, OH ग्रुप ॲड करतोय किंवा X ॲड करतो आहे किंवा कोणी पण ॲड करतोय आपण किंवा CN ॲड करतो आहे. तर त्या केसमध्ये आपण त्याला अरिल म्हणायला लागतो लगेच. ओके. चला हा दोघांमधला मी तुम्हाला बेसिक डिफरन्स सांगितलाय. तर या केसमध्ये एआर म्हणजे तुम्हाला आता समजलंय, की या एआरला आपण काय बोलतो आहे? इट इस अरिल ग्रुप आणि एक्स तर सगळ्यांनाच माहिती आहे आपण त्याला हॅलोजन म्हणजे हॅलाइड बोलतो. तर कंपाउंडचं नाव काय होऊ शकते तुम्ही गेस करू शकताय. कोणीतरी सांगितलं पण होतं, की त्याला आपण काय म्हणू शकतो? इट इस सिंपल कॉल्ड ॲज अरिल अरिल हॅलाइड. हॅलाइड. येस. आणि आता पुन्हा सेम क्वेश्चन, की अरिल हॅलाइडला जर आपण दुसरं नाव सांगण्याचा प्रयत्न केला, तर काही दुसरं नाव येऊ शकतंय का? कॅन यू गेस? जसं आपण मागच्या तर केसमध्ये हॅलो अरिल. व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हणू शकतोय? हॅलोअरिन म्हणू शकतो आहे. याच्यानंतर जे ऑथर नेम आहे ना या कंपाउंडचं, अरिल हॅलाइडला ऑथर नेम तुम्ही सांगू शकताय. इट इस कॉल्ड ॲज हॅलोअरिन. आणि पुन्हा सेम, की यातला जो अरिल हॅलाइड आहे, ज्याला आपण बोलणार कॉमन नेम आणि जो हॅलोअरिन आहे, ज्याला आपण बोलणार IUPAC नेम. ओके. हा पुन्हा दोघांमधला डिफरन्स आहे. तर यांचे एक्झाम्पल पण घ्यायचे का आपल्याला? हो, आपण एक्झाम्पल सुद्धा डिस्कशन करू. तुम्हाला कोणालाही काहीच डाऊट राहणार नाही. इन केस राहिलाच, जसं आता तिने मला लगेच विचारलं, तर लगेच मला तुम्ही सगळ्यांनी लगेच विचारून घ्यायचा जा. विथआऊट एनी कन्फ्युजन. ओके. सो आता हे ठीक आहे. आपण हे सांगितलं कॉमन नेम कुठलं, IUPAC कुठलं. आता त्यांचं काय करू? दोघांचं थोडं कंपॅरिझन करू. दोघांचं म्हणजे कोणाचं? एके साइडला आपण आता थोड्या वेळापूर्वी डिस्कशन केलं हॅलो अल्केन आणि हां, येस. तर हे अरिन जो आहे तो म्हणजे फक्त एक कंपाऊंड मध्येच सापडतो म्हणजे एलिमेंट नाहीये का तो? नाही, नाही. हा एक मॉलिक्यूल आहे. हॅलो अल्केन, हॅलो अरिन हे मॉलिक्यूल्स आहे. म्हणजे कंपाउंड म्हणू शकता. तो तो कुठल्याही प्रकारचा ॲटम वगैरे नाहीये. इट्स अॅन कंपाउंड्स. हे एक्झॅक्टली काय आहेत? वेगवेगळे कंपाउंड्स आहेत. म्हणजे हे त्याचं एक नाव झालं फक्त हॅलो अरिन. मग त्याचे वेगवेगळे भरपूर सारे व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल बघायचेत आपल्याला. अ, आता नेमकं मला नाव दिसत नाही कोण बोललं या केसमध्ये? एक्सक्यूज मी सर. हां, येस. सर तुम्ही जे पण आता काही शिकवताय त्याची नोट्स तुम्ही प्रोव्हाईड करणार आहे का? आता याच्या नोट्स म्हणजे तुम्ही काय करणार माहिती का? हे जसं आहे तसं कंटेंट माझ्या साइडला मी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. याच्या फाइल्स, व्हिडिओ फाईल तुम्हाला ॲज इट इज मिळणार कशामध्ये? आपल्या ॲपमध्ये किंवा कुठल्यातरी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. फक्त तुम्ही आता याच्या नोट्स अशा नाही कारण हे सगळे ॲनिमेशन्स आहेत आणि या ॲनिमेशन्सला आपण सेपरेट नाही करू शकत. त्याची PDF नाही करू शकत आहे. मग तुम्हाला हे थोडंसं थोडंसं नोट करून घेणं किंवा अ, बघा कसं करता येईल ते. पण याच्या आपण काय करू माहिती आहे का? तुम्हाला डायरेक्टली हँड रिटन नोट्स नाहीये, पण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या नोट्स मी नक्की प्रोव्हाईड करेल. फक्त एवढंच असेल की त्याच्यामध्ये थेअरी जास्त असणार आहे. कारण जे फक्त थेरॉटिकली मी डिस्कशन करतोय, ते तुम्हाला त्या नोट्समध्ये सापडणार. जे थेरॉटिकली मी डिस्कस करतो तुमच्यासोबत, जे आता मी काही पॉइंट सांगतोय, व्हर्बली जे आपण डिस्कशन करतोय, ते सगळेच्या सगळे नोट्समध्ये सापडणार नाही. पण याचा फक्त एक प्रॉब्लेम एवढा की मी तुम्हाला हे डायरेक्टली देऊ शकत नाहीये. कारण त्याच्यामध्ये ॲनिमेशन्स असल्यामुळे काय होतं, ते ओव्हरलॅप झालेले असतात.
आणि त्याची जेव्हा आपण पीडीएफ तयार करतो, ते सगळे मिक्स झालेले असतात. तुम्हाला होतं एखादं फाईल मी शेअर करेल आणि तुम्हाला कळेल की येस हे सगळं मिक्स झालेलं आहे. ते कळणारच नाही तुम्हाला ते काय ते. हां, जेवढं एकदम स्ट्रेट दिसतं ना, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्या ठिकाणी असे एटम मूव्ह करताय, दुसरा एटम येतोय, तर ते सगळं ॲनिमेशनमध्ये असतं ना, मग ते मिक्स झालेलं असतं ते. मी तुम्हाला काय करणार माहिती आहे का? फक्त एवढंच आहे की तुम्हाला आधी एन-सी-आर-टी परफेक्ट रीड करायचं आहे. आता जे काही मी शिकवतोय ना, तुम्ही जर एन-सी-आर-टी बुक काढलं, तर मे बी बरं का, मी अजून एन-सी-आर-टीला हात पण नाही लावलाय. तर कदाचित एन-सी-आर-टी पेक्षा जास्त तुम्हाला इथे मिळू शकतंय. कदाचित, मे बी. किंवा आपण प्रयत्न करू की एन-सी-आर-टी बेस्ड आहे, तर एन-सी-आर-टीच थ्रू फॉलो करू, म्हणजे तुम्हाला पण अभ्यासाला काही टेन्शन येणार नाही. तर एन-सी-आर-टी सध्या रीड करा, त्याच तुमच्या नोट्स कन्सिडर करा आणि मीनव्हाईल मी तुम्हाला नोट्स बनवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ओके? त्या नोट्स जर प्रोव्हाईड केलं तर बेटर असेल, तर देण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. ओके? ओके सर. येस. चल आता पुढे कंटिन्यू करूया. या 2 मॉलिक्युलमध्ये आपण सेपरेटली दोघांमधला फरक काय तुम्हाला लगेच कळेल, की या दोघांमधला आपण फरक कशा पद्धतीने सांगू शकतोय. तर बघा पहिला पॉइंट आपण काय सांगितलाय, हा पण खूप महत्त्वाचा आहे आणि आय होप की तुम्हाला आता या वर्डचं मीनिंग कळेल कारण काही ब्रांचला हायब्रिडायझेशन टॉपिक झालेला आहे आता. तर या हायब्रिडायझेशनमध्ये तुम्ही जो ओव्हरऑल बघितलं, त्यांनी काय म्हणताय, की तुम्ही जो काही हॅलो अल्केन दाखवतात ना, कुठला पण हॅलो अल्केन म्हणजे तुम्ही तो रिप्रेझेंट करताना आर-एक्स असं करतात. या हॅलो अल्केनलाच तुम्ही अजून वेगळ्या नावाने ओळखलं जातं. अल्किल हॅलाइड नावाने ओळखता तुम्ही त्याला. तर त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? हा जो X आहे ना, हा X या R ग्रुपला जोडला गेलाय. तर R ग्रुप म्हणजे ऑब्व्हियसली तो अल्किल ग्रुप आहे आणि अल्किल ग्रुप म्हटलं तर त्या अल्किलच्या ग्रुपमध्ये सेंटरला असतो कार्बन आणि त्या कार्बनला अटॅच कोण असतो? हॅलोजन अटॅच असतो. त्याचं आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊ. मग एक्झाम्पलनुसार मग या पहिल्या पॉइंटचं आपण डिस्कशन करू. आधी एक्झाम्पल घेतो मी एखाद्या अल्किल हॅलाइडचं. सगळ्यात बेसिक घेतो. CH3Cl असा एक मॉलिक्यूल घेतला सपोज मी. मिथिल क्लोराईड. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे? धिस मॉलिक्यूल इज मिथिल क्लोराईड. आता या मिथिल क्लोराईडचं आपण जर प्रॉपर स्ट्रक्चर बघितलं, तर CH3 आपण दाखवलं आहे आणि त्याच्या साइडला एक कोण आहे? इथे हॅलोजन आहे. समजा मी क्लोरीन घेतलाय. आता माझा क्वेशन असा आहे, की हा जो काही क्लोरीन आहे, हॅलोजन, हॅलोजन हा डायरेक्टली या कार्बनला अटॅच झालाय आणि माझा क्वेशन असा आहे, की हा जो कार्बन आहे, या कार्बनचं तुम्हाला आता काय माहिती असायला पाहिजे? या कार्बनचं तुम्हाला हायब्रिडायझेशन माहिती असायला पाहिजे. तर आता मला एक सांगा कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं ओळखायचं? हे समजून घ्या आता. आता ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर जेव्हा कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड असतात, त्या केसमध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? नेहमी sp3 हायब्रिडायझेशन असतं. जेव्हा कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड असतात, तेव्हा कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp3. हे एक तुम्हाला सिंपल मी ट्रिक सांगतोय. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा कार्बनला कुठल्यातरी एके साइडला डबल बॉन्ड असतो, बाकी साइडला सिंगल बॉन्ड असतात, तर कन्फर्म त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2 असतं. आणि त्याच्यानंतर जर कार्बनला ट्रिपल बॉन्ड असेल कुठल्यातरी एके साइडला आणि दुसऱ्या साइडला ऑब्व्हियसली सिंगल बॉन्ड असेल, तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? sp असतं. तर आय थिंक चिंचवडच्या मुलांचं ठीक आहे. आता मॅमने तुम्हाला पण शिकवलं आहे. तर बाकीच्या मुलांचे आता जे कोणी मुलं शाहूनगरचे असतील, कोहिनूरचे असतील, अजमेरचे असतील किंवा वेगवेगळ्या ब्रांचेसचे असतील. तर ज्यांना मी सांगितलं आहे, तर त्यांचे ॲट ना हायब्रिडायझेशन या टॉपिकमध्ये 2 मॉलिक्यूल मी तुमचे घेतले होते. तर त्यातला एक मॉलिक्यूल होता, जो मिथेन मॉलिक्यूल होता. आय होप की तुम्हाला तो आठवत असेल आणि दुसरा जो मॉलिक्यूल मी तुमचा कव्हर केला होता, तो इथिन मॉलिक्यूल होता. ज्याच्यामध्ये आपण पहिला जो मॉलिक्यूल सॉल्व्ह केला होता, त्याच्यामध्ये आपण जो मिथेन दाखवला होता. कोणाला सांगता येईल का मिथेनची जॉमेट्री काय होती? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल जॉमेट्री आणि हा जो काही HCH बॉन्ड अँगल असतो, हा बॉन्ड अँगल किती असतो? 120 डिग्री. 120 नाही. 109 व्हेरी डिग्री गुड. 128 मिनिट्स. व्हेरी गुड. 109 डिग्री 28 मिनिट्स हा बॉन्ड अँगल असतो. हा जो मॉलिक्यूल आपण सॉल्व्ह केला होता मिथेन मॉलिक्यूल, याला सॉल्व्ह करताना तुम्हाला आठवतंय का? आपण टॉपिकचं नाव असं दिलं होतं, की फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ sp3 हायब्रिडायझेशन. फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ sp3 हायब्रिडायझेशन. तर तुम्हाला आठवत असेल, की या कार्बनने sp3 हायब्रिडायझेशन का केलं? हा एक आपला क्वेश्चन आहे. चला थोडंसं डेप्थमध्ये जाऊया. हा तर पॉइंट अगदी रीड करण्याचाच पॉइंट आहे. पण आधी हे पण माहिती असायला पाहिजे मुलांना, की या कार्बनचा sp3 का आला असं? तर मला तुमच्यापैकी कोणाकडनं तरी एक्स्पेक्टेड असेल, की कोणीतरी मला सांगावं, की या कार्बनचा असा आपण sp3 का दाखवतोय, नाही का? तर बघा, सगळ्यात पहिला पॉइंट असतो ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? 1s2, 2s2 अँड 2p2. मला हे सांगा s ऑर्बिटल आहे. s ऑर्बिटलसाठी आपण बॉक्स किती काढतो? 2. 2. s साठी आपण 2 बॉक्स काढतो? 1. सिंगल बॉक्स. तर एकच एक- आहे. सिंगल बॉक्स काढतो आपण. s ऑर्बिटल सिंगल बॉक्स. अगेन s ऑर्बिटल सिंगल बॉक्स. अँड फॉर p ऑर्बिटल 3 box. 3 boxes. बॉक्सेस. फॉर p ऑर्बिटल वी आर गोइंग टू ड्रॉ 3 बॉक्सेस. आता मला हे सांगा, हा जे वरचे नंबर ज्यांना आता मी सर्कल करतो आहे ते आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर आपल्याला हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवायचे या बॉक्सेसमध्ये. तर हा फर्स्ट इलेक्ट्रॉन मी दाखवलाय, सेकंड गेलाय अँटी पॅरलल. ओके, त्याच्या पुढच्या पण बॉक्समध्ये आपण सेम इलेक्ट्रॉन दाखवले आहे. आता मला हे सांगा p मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्स आहे. तर आपण अकॉर्डिंग टू हंट्स रूल आपण इथे इलेक्ट्रॉन फिलअप करताना सगळेच्या सगळे सिंगलच फिलअप केलेत. ओके, आता माझा एक क्वेश्चन आहे. व्हॅलन्स बॉन्ड थेरी. प्रथमेश माझ्या क्वेश्चनचा आन्सर दे. प्रथमेश आहे का इथे? प्रथमेश आर यू देअर? हो सर. हा, प्रथमेश मला एक सांग, व्हीबीटी नुसार कार्बनचे किती बॉन्ड फॉर्म झाले पाहिजे? 4. नाही, व्हीबीटी नुसार. सर मी सांगू? हा, येस. 2. कोण बोलतंय आता? प्रद्युम्न करंजीकर. प्रद्युम, तुम्हाला सांग, व्हीबीटी नुसार कार्बनचे फक्त 2 बॉन्डच का फॉर्म व्हायला पाहिजे? सर कारण 2च अनपेअर व्हेरी इलेक्ट्रॉन आहे गुड, ना. व्हेरी गुड प्रद्युम. कारण याच्यामध्ये ना फक्त 2च अनपेड इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, व्हीबीटी मध्ये काय सांगितलं गेलंय माहिती का? व्हॅलन्स बॉन्ड थेरी मध्ये काय सांगितलं गेलंय की एखाद्या ऍटम कडे त्याच्या ऑर्बिटल्स मध्ये जितके नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात तेवढेच तो काय तयार करू शकतोय? तेवढेच तो बॉन्ड तयार करू शकतोय. मग आपण जर इथे बघायला गेलं तर या इलेक्ट्रॉनचं काय झालंय? पेअरिंग झालं आहे. इथल्या सुद्धा इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालंय. पण तुम्हाला हे जे 2 दिसतायत, तुम्ही या दोघांना काय बोलणार? तुम्ही या दोघांना बोलणार अनपेड इलेक्ट्रॉन. आणि त्याच्याकडे जितके अनपेड इलेक्ट्रॉन असतात तेवढेच तो बॉन्ड तयार करू शकतोय. मग या केसमध्ये मला सांगा, आजपर्यंत आपण ऐकलं की कार्बनला 4 बॉन्ड असतात. पण इथे कार्बनला फक्त व्हीबीटी नुसार किती बॉन्ड तयार व्हायला पाहिजे? फक्त 2च बॉन्ड तयार व्हायला पाहिजे. याचा अर्थ व्हीबीटी बरोबर आहे की आपण आधी ऐकलेली थेरी बरोबर आहे? लक्षात घ्या, कार्बनचे नेहमी बॉन्ड किती असतात? 4च असतात. मग व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये मॉडिफिकेशनची गरज पडली आणि मग त्या मॉडिफिकेशनमध्ये आपण इन्व्हॉल्व केलं. कुठल्या टर्मला आपण इन्व्हॉल्व केलं? आपण टर्म इन्व्हॉल्व केली हायब्रिडायझेशन. मग आता सांगण्याचा प्रयत्न करा की आपल्याला हायब्रिडायझेशन करताना आपण काही केलं होतं का इलेक्ट्रॉनच्या बाबतीत? इलेक्ट्रॉनला आपण कुठे मूव्ह केलं होतं का? आठवतंय का बघा तर बरं? हा, ते X एक्सायटेड मारला एक Yes. इलेक्ट्रॉन टी Very मध्ये. good. मधून तिकडे घेतलं होतं. 2s2 ऑर्बिटलचे 1 इलेक्ट्रॉन. करेक्ट. तर आपण या केसमध्ये काय केलं होतं माहिती आहे का तुम्हाला? की आपण या 2s मधला इलेक्ट्रॉन काढला होता आणि या एका इलेक्ट्रॉनला इथून रिमूव्ह करायचं आणि तो जम्प करणार या एम्प्टी 2p ऑर्बिटलमध्ये. माझा पुन्हा एक क्वेश्चन आहे काही मुलांसाठी, सगळ्यांसाठी एक क्वेश्चन आहे. तर मला एक सांगा, तुम्ही सांगतात ना की सर इथला इलेक्ट्रॉन काढायचा आणि तो इकडे जाऊ द्यायचा असं. माझा एक क्वेश्चन मार्क आहे की इथला इलेक्ट्रॉन तुम्ही का मूव्ह नाही केला? तुम्ही इथूनच का इलेक्ट्रॉन काढतायत? सर कारण त्याचे ते, level same खूप असले सर तो जवळ आहे. अवे टू न्यूक्लियर. करेक्ट. कारण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या खूप क्लोज आहे. न्यूक्लिअर अट्रॅक्टिव्ह फोर्स त्यांच्यावरती खूप जास्त असेल. त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागणार आहे. तो इलेक्ट्रॉन निघूच शकत नाही असं कधीच होणार नाहीये. तो इलेक्ट्रॉन निघू शकतोय. पण मला एक सांगा, जर कार्बनकडे तेवढी एनर्जी राहिली असती, तर तो इलेक्ट्रॉन इझिली काढू शकला असता. पण कार्बनकडे तेवढी सफिशियंट एनर्जी नाहीये. मग ही कार्बनला एनर्जी भेटते कुठून? जेव्हा त्याच्या सराउंडिंगला काही अदर ॲटम येण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्याच्या सराउंडिंगला हे ॲटम येत असतात, तेव्हा त्याला कार्बनला एनर्जी मिळते आणि कार्बनला एनर्जी मिळाली म्हणजे इन शॉर्ट कार्बनच्याच इलेक्ट्रॉन्सने एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे इलेक्ट्रॉनचं काय होतं हे आपण कुठे स्टडी केलं आहे? बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. तर सांगा मला, इलेक्ट्रॉनला जेव्हा एनर्जी मिळते तेव्हा काय होतं हे कोणी सांगू शकेल का मला? सर हायर ऑर्बिट मध्ये जातात येस. इलेक्ट्रॉन. जेव्हा It jumps इलेक्ट्रॉनला from lower एनर्जी to मिळते, higher. जम्प फ्रॉम लोअर टू हायर. येस, व्हेरी गुड. जेव्हा इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळते, दिस इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी लेवल. लोअर मधून तो जम्प करतोय हायर एनर्जी लेवल, पण हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा त्याला काय भेटते? एनर्जी मिळते. मग या केस मधल्या कार्बनच्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळाली आणि म्हणून या कार्बनच्या या ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन, एकच इलेक्ट्रॉन जम्प करून तो या साईडला गेला.
मग आपण ते दाखवताना नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. त्या न्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला काय नाव द्यावं? एक्साइटेड स्टेट. व्हेरी गुड. त्याला आपण नाव काय देतो? एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर त्या नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपल्याला नाव द्यायचं आहे. एक मिनिट थोडंसं इथलं क्लिअर करून घेतो मी. त्या न्यू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण नाव देतो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इथे मेन्शन करतोय मी एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. तर सांगा एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आता? एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यानंतर 1s2 2s मध्ये 2s1 1 2p3 2p3. Very good. Again, s orbital single box. It consists of 2 electron. Now this is s orbital single box, but it consists of only 1 electron. 1 1 electron. Now p orbital 3 boxes. It consists of 3 electrons. आता तुम्ही चेक करा कार्बनच्या एक्साइटेड स्टेट मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. 4 झाले. याचा अर्थ आता 4. कार्बनला 4 बॉन्ड तयार करता येऊ शकताय? येस और नो? येस येस, Yes, ऍब्सोल्युटली. yes. पण एक अजूनही प्रॉब्लेम आहे. हे जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत हे सेपरेट ऑर्बिटल मध्ये आहेत. म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे एस ऑर्बिटल मध्ये आणि बाकीचे 3 आहे पी मध्ये. तर याचा अर्थ हे अजूनही 4 बॉन्ड इझिली तयार करू शकत नाहीये. तर मला एक सांगा या इकडच्या एका एस ऑर्बिटलचं या एका एस ऑर्बिटलचं आणि इकडच्या 3 पी ऑर्बिटलचं काय करायचं आता? 2 मिक्सिंग. मिक्सिंग मधलं 2 करायचं. घ्यायचे आणि 2s1 मधलं एक करून कंबाईन करायचं. हा. आता एस ऑर्बिटल ही एस ऑर्बिटल आणि इकडची पी ऑर्बिटल यांना आपल्याला एकत्र करावं लागेल. मग मला हे सांगा एस ऑर्बिटल साठी बॉक्स किती आपल्याकडे? फक्त एकच बॉक्स आहे. त्याच्या पुढे या पी चे किती बॉक्सेस आहेत? 3 बॉक्सेस आहेत. ते तिघ बॉक्सेस मी याला जोडून टाकले असे. मग मला हे सांगा एकत्र केल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला एकत्र करताय? तुम्ही एकत्र करताय 1s ऑर्बिटल आणि तुम्ही अजून कंबाईन करताय 3p ऑर्बिटल. तर मला हे सांगा 1s ऑर्बिटल आणि 3p ऑर्बिटल यांच्यापासून ही जी नवीन ऑर्बिटल तयार झाली आहे या न्यू ऑर्बिटलला आपण काय बोलतो? sp3. sp3 व्हेरी गुड. त्याला आपण बोलतो sp3 hybrid हायब्रिड ऑर्बिटल. त्याला आपण काय बोलतो? sp3 हायब्रिड ऑर्बिटल. बघा ऍक्च्युली आपला टॉपिक तर खूप लांबचा होता. आपण तो खूप डेप्थ मध्ये चाललो गेलो. आता मला तुम्हाला हे सांगायचं की कार्बन होता आणि कार्बनला 4 बॉन्ड फॉर्म करायचे होते आणि कार्बनला 4 बॉन्ड तेव्हाच तयार होऊ शकतात जेव्हा कार्बन कुठली ऑर्बिटल तयार करणार? sp3 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणून तर या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp3. मग लक्षात घ्या जेव्हा कार्बनला सगळेच्या सगळे 4 बॉन्ड असतात, सिंगल बॉन्ड असतात, सगळेच्या सगळे 4 सिंगल बॉन्ड असतात, तेव्हा त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? तेव्हा त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp3 हायब्रिडायझेशन. मग प्रत्येक वेळेस असं एवढं सगळं डिटेल स्टडी करायची गरज आहे का? नाही. तुम्ही सिंपल काय करायचं माहिती का? तुम्हाला मी सांगतो. या केसमध्ये तुम्ही फक्त काय करायचंय की जेव्हा केव्हा कार्बनला असे सगळेचे सगळे सिंगल बॉन्ड असतील, भलेच मग इथे कुठले पण ॲटम जोडू द्या. तुम्ही हायड्रोजन घ्या, क्लोरीन घ्या, काही पण घ्या. वी आर नॉट इंटरेस्टेड. पण कार्बनला सिंगल बॉन्ड आले, जेव्हा सगळे सिंगल बॉन्ड असतील, तर तेव्हा अगदी डोळे झाकून बिंदास लिहून टाकायचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे? sp3 असेल. सेम जेव्हा कार्बनला डबल बॉन्ड मिळतात, त्याच्यातला आपण सेकंड मॉलिक्यूल बघितला होता, तो आता मी काही डिस्कस करणार नाहीये. सेकंड मॉलिक्यूल कुठला होता? इथिन मॉलिक्यूल होता. ज्याचं स्ट्रक्चर आपण असं दाखवलं होतं CH2 डबल बॉन्ड CH2. तर हा जो इथिन मॉलिक्यूल आहे, या इथिन मॉलिक्यूल मध्ये तुम्ही बघू शकता की जो कुठला पण एक कार्बन असेल त्याला डबल बॉन्ड दिसतंय तुम्हाला. पण मला तुम्हाला तेच सांगायचं असतं, कार्बनला कुठे जरी डबल बॉन्ड आला, तर कन्फर्म त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय लिहून टाकायचं तुम्हाला? sp2 लिहायचंय. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. आणि जेव्हा केव्हा अजून तो मॉलिक्यूल बाकीच्या चिंचवडच्या मुलांचं प्रार्थना मॅमने आय थिंक ते चॅप्टर तुमचं एंड झालंय. फक्त बाकीच्या ब्रांचेसच्या मुलांचा एक मॉलिक्यूल बाकी आहे आणि त्या मॉलिक्यूलचं नाव आहे ऍसिटिलीन मॉलिक्यूल, ज्याला आपण इथाईन सुद्धा म्हणतो. तर हा मॉलिक्यूल मी तुमचा अजून घेतला नाही बाकीच्या ब्रांचेसच्या मुलाचा. तर त्याचं स्ट्रक्चर या टाईपचं असतं. या टाईपचं हे त्याचं स्ट्रक्चर आहे. तर मला हे सांगा या केसमध्ये तुम्हाला मी विचारलं की कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल? तुम्ही बघा तर याच ठिकाणी कार्बनला तुम्हाला ट्रिपल बॉन्ड दिसतोय आणि कार्बनला ट्रिपल बॉन्ड आला तर कन्फर्म त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp चं असतं. सध्या राईट साईडच्या कार्बनचं काय असेल? त्याचं पण sp असेल कारण त्याला पण ट्रिपल बॉन्ड आहे. तर याच ठिकाणी दोघंही कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp हायब्रिडायझेशन आहे. आता का आलं ते मॉलिक्यूलचा पार्ट आहे. तर हे थोडं बेसिक गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला तिथे क्लिअर केल्या आहे. आता आपला पुन्हा रेग्युलर टॉपिककडे आपण कंटिन्यू करू.
आपल्याला पहिला पॉइंट जो डिस्कस करायचा आहे हॅलो अल्केन बद्दल. बघा ही लाईन तुम्हाला काय सांगते. हॅलो अल्केन कंटेन हॅलोजन ॲटम or atom which is attached to sp3 hybridized carbon of the alkyl group. ही लाईन खूप महत्वाची की तुम्ही जो पण कुठला मॉलिक्यूल दाखवताय, कुठला पण मॉलिक्यूल घ्या. समजा तुम्ही असा मॉलिक्यूल घेतला CH3 CH2 आणि ते सपोज घेतलाय Br. तर हा आहे हॅलोजन. हा हॅलोजन अटॅच आहे इथल्या कार्बनला. तर या कार्बनचं हायब्रिडायझेशन कन्फर्म कुठलं असतं? sp3 असतं. कुठलाही मॉलिक्यूल तुम्ही घ्या, फक्त तो हॅलो अल्केन असला पाहिजे. ओके. सो मग ही लाईन सुद्धा तुम्हाला एमसीक्यू साठी महत्वाची आहे. पण थोडासा बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे की हॅलो अल्केन कंटेन हॅलोजन ॲटम or any other atom which is attached to sp3 hybridized carbon atom. आणि तो sp3 hybridized carbon atom म्हणजे कुठल्या ग्रुपचा असतो? तो अल्किल ग्रुपचा असतो. ओके. आणि सेम जर मी तुम्हाला हॅलो अरिनच्या बाबतीत थांबा दाखवायचं नाही मला तुम्हाला. हॅलो अरिन बघा. हॅलो अरिनचं एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय. इथे मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल शो करतोय. सपोज आपण घेतला आयोडोबेन्झिन. आपण एक मॉलिक्यूल घेऊ. इथे मी तुम्हाला दाखवलं आहे आयोडोबेन्झिन. दिस इज अन आयोडोबेन्झिन. ओके. आता मला हे सांगा आयोडोबेन्झिन मध्ये हॅलोजन कोण आहे? ऑब्व्हियसली आयोडीन. तो अटॅच आहे या कार्बनला. इथे मी थोडं डार्क पोर्शन करतोय बघा. तो या कार्बनला अटॅच आहे. आता माझा क्वेश्चन मार्क असा आहे की हा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय असेल? sp2 sp2. sp2. sp2 हा, हायब्रिडायझेशन का असेल त्याचं? कारण त्या कार्बनला तुम्हाला कुठे ना कुठे डबल बॉन्ड दिसतोय ना. तुम्ही जर चेक केलं राईट साईडला तुम्हाला इथे डबल बॉन्ड दिसतोय बघा. तुम्हाला इथे डबल बॉन्ड दिसतोय. नेहमी लक्षात घ्या कार्बनला डबल बॉन्ड आला कुठल्या तरी एका साईडला तर कन्फर्म त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2 हायब्रिडायझेशन कन्फर्म असतं. ओके. सो मग तुम्हाला हा जो मॉलिक्यूल आहे हा कुठल्या कॅटेगरीच्या अंडर येतो आहे? हा येतो आहे हॅलो अरिनच्या अंडर. मग तुम्हाला सेम क्वेश्चन आहे की हॅलो अरिन मध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? सिंपल तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. दिस इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. तर बघा ही लाईन तुम्हाला काय सांगते आता की हॅलो अरिन contain halogen atom or atom which is attached to sp2 hybridized carbon atom of aryl group. या ग्रुपला आपण आता काय बोलणार आहोत? अरिल ग्रुप. येस. तर आय थिंक ही स्लाइड तुम्हाला क्लिअर झाली असेल. कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. बरं. तर आता हे बघा आपलं हे फर्स्ट लेक्चर आहे. स्टार्टिंगला पण थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम, ऑडिओ व्हिडिओचा प्रॉब्लेम. तर आता इथून पुढे थोडंसं स्पीड वाढवलं चालेल का? थोडासा स्पीड. हो सर चालेल. ठीक हो आहे. सर सर हां, चालेल. पण कुठल्या पुन्हा तेच माझं म्हणणं आहे, की तुम्ही यू आर पेइंग फॉर धिस. तुम्ही पैसे भरता आहात, तर तुम्हाला नाही समजलं, तर बाकीच्यांना सगळ्यांना समजलंय, मला एकट्याला समजलंय, मी कसं काय विचारू? मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, त्याने आपल्याला काही फरक पडत नाहीये. तुम्हाला एकट्याला काहीतरी अडलंय, माझ्याशी डिस्कशन करा. "सर मला तो नाही समजला, मला समजावून सांगा." ओके. त्यामुळे कोणीही तसंच पुढे जायचं नाही, की टॉपिक क्लिअर झाल्यानंतरही तसंच पुढे चाललात, तर असं करायचं नाही आपल्याला. ओके. सो चला पुढे जाऊया आपण आता. पुढचा पॉइंट बघा काय सांगतोय मी तुम्हाला, की जस्ट एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. दोघांचे एक्झाम्पल दिले. तर इथे आपण जो मेन्शन केलं आहे, मी तर अजून तुम्हाला कुठला हॅलोजन वापरलाय सांगितलंच नाहीये. मग या केसमध्ये आपण जर समजा ठरवलंच, की मी या मॉलिक्यूलला नाव काय देऊ शकतो? तर कोणी गेस करू शकतं का, की मी या मॉलिक्यूलला नाव काय देऊ शकतो आहे? हॅलो इथेन. येस, आपण हॅलो इथेन म्हणू शकतो. व्हेरी गुड. तर इथेन तर कन्फर्म झालाय ना तुम्हाला. 2 कार्बनचा मॉलिक्यूल म्हणजे तुम्हाला इथे इथेन कन्फर्म आहे. पण हॅलोजन माहिती त्याला हॅलोजनच बोला. मग सिंपल तुम्ही त्याचं नाव काय सांगणार? त्याला तुम्ही नाव सांगणार हॅलो इथेन. हे एक नाव झालं. आणि समजा कॉमन नेम द्यायचं असेल तर? इथिल इथिल हॅलाइड. हॅलाइड. व्हेरी गुड. त्याला आपण काय इथिल म्हणू हॅलाइड. शकतोय? इथिल हॅलाइड. त्याला आपण काय म्हणू शकतोय? इथिल हॅलाइड. तर बघा, पहिलं अच्छा याचं पण नाव येऊन गेलं. तर याला आपण हॅलो अरिन म्हणतोय, जो आपण दाखवतो आहे. हे झालं एक नाव. पहिल्या मॉलिक्यूलचं जे नाव आहे, जो हॅलो अल्केन फॅमिलीतला आहे, ज्याला आपण अजून एक वेगळी फॅमिली म्हणू शकतोय, जो अल्किल हॅलाइड या फॅमिलीतला आहे. लक्षात घ्या, हे 2 नावं एकच आहेत. मुलांचा गोंधळ होतो, की सर कधी-कधी तुम्ही अल्किल हॅलाइड शब्द वापरताय, कधी हॅलो अल्केन बोलताय. दोघं एकच आहेत. ओके. हे लक्षात घ्या तुम्ही. तर पहिला जो आपण दाखवलाय ॲट आपल्याला 2-2 कार्बन दिसताय म्हणून आपण इथेन शब्द वापरलाय. ओके. सो इट इज हॅलो इथेन आणि इकडचं आहे हॅलो अरिन. अजून समजा वेगळं तर नाव नाही आलं त्याच्यात. चला वेगळं नाव द्यायचं ठरलं तर काय नाव देऊ शकतो तुम्ही? पॉसिबल आहे का? वेगळं नाव द्यायचं ठरलं तर? याला शक्य आहे ते. बघा ना 2 कार्बन तुम्हाला दिसताय. हॅलो इथेन तुम्ही नाव दिलं आहे. अगदी बरोबर आहे. याचं तर ठीक आहे. याला शक्य नाही दुसरं नाव. पण या पहिल्या मॉलिक्यूलला तुम्ही एक नाव देऊ शकताय.
हॅलो इथेन तुम्ही जे नाव दिलं आहे ते आहे IUPAC. तर कोणी मला गेस करून सांगू शकता का की याचं कॉमन नेम काय येऊ शकतं आहे? इथिल हॅलाइड. इथिल हॅलाइड. व्हेरी गुड. त्याचं कॉमन नेम काय येणार आहे? इथिल तर फिक्स आहे ना, तो दिसतोय आपल्याला. इथिल आपण नक्कीच म्हणू शकतोय. इथिल सोबत कुठलं हॅलोजन माहिती नाही आपल्याला, क्लोरीन आहे की ब्रोमिन आहे. मग त्याला सिंपल काय बोलायचं आपल्याला? इथिल हॅलाइड बोलायचं आहे. इट इज कॉल्ड ॲज इथिल हॅलाइड. आता बघू मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय. जेव्हा क्वेश्चन पूर्ण संपेल तेव्हा तुम्ही मला आन्सर द्यायचं. 4ही ऑप्शन दिसल्यानंतर. ओके. बघूया. आय डोंट नो व्हॉट इज द क्वेश्चन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल? ओके, फाईन. बघा प्रॉपरली मी तुम्हाला ठीक आहे. झालं असेल काही खूप डिफिकल्ट नाही. सांगू शकता तुम्ही? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी इथिल हॅलाइड. फाईन. इट इज इथिल हॅलाइड. In haloalkanes, halogen atom is attached to. ऑप्शन सगळे केअरफुली बघा मगच आन्सर द्या. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी बद्दल बरेच जण बोलताय. ऑप्शन बी. क्वेश्चन काय बघा. इन हॅलोअल्केन हॅलोजन ॲटम इज अटॅच टू. हे तर कन्फर्म आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन. पण sp3 मे बी इथे कन्फ्युजन होत आहे. मग इथून पुढचा पार्ट पण तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन देणार आहे महत्वाची. तर त्यांनी हॅलो अल्केन विचारलं आहे तर ऑब्व्हियसली आपल्याला कोणाला टिक करावं लागेल? आपल्याला अल्किल ग्रुप वरती फोकस करावं लागेल. सो ऑप्शन बी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. कधी कधी काय होतं माहिती का? sp3 बघितलं म्हणजे होऊन जातं बरं का, कारण तुम्हाला फक्त टिक करायचं असतं. तुम्ही काय करतात घाई असं पटकन एक तर कधी काही लोक खालच्या ऑप्शनला पण टिक करू शकताय. sp3 दिसतंय त्याला. पण हे तुम्हाला पुढचं रीड केल्यावरतीच क्लॅरिफिकेशन मिळतंय की नेमकं कुठलं ऑप्शन एक्झॅक्टली परफेक्ट असेल. तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे एक्झॅक्ट सर आन्सर बी. येस. सर जर आन्सर अराईव्ह ग्रुप असेल तर मग क्वेश्चन मध्ये कसं विचारतील? मग इथे फक्त चेंज होतील. इथे हॅलो तर सेम राहील. हॅलो अरिन शब्द वापरला जाईल इथे फक्त. क्वेश्चन सेम याचं बघा. इन इन हॅलो अरिन हॅलोजन ॲटम इज अटॅच टू दॅट अटॅच. मग तुम्हाला टिक करायचं ऑप्शन नाही. इथे ऑप्शन हा नाही येणार बरं का. हा नाही येणार. ऑप्शन ए. sp2 हायब्रिडाइज हा ऑप्शन येईल त्या केसमध्ये. sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम ऑफ अरिल ग्रुप. ऑप्शन ए येणार त्या केसमध्ये. जर तो अरिन असेल तर बरं का. अरिन असेल तर. आलं का लक्षात तुला? ओके सर. येस. ओके. चला जाऊया पुढचा काही क्वेश्चन आहे का MCQ बघू. हा अजून एक क्वेश्चन आहे. इन हॅलो अरिन हॅलोजन ॲटम इज अटॅच टू. ठीक आहे. चला हरकत नाही आता. आपण त्याचा आन्सर आधीच देऊन टाकलाय. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके. मला ना एकदा तुमचे पुन्हा नावं बघून घेऊ द्या. कोण आहेत जे प्रिपरेशन करत आहे. प्रथमेश जोशी, समीक्षा, सानिका ठाकरे, श्रावणी धुमाळ, श्रुती शिंदे, SM शिंदे, स्नेहल शिंदे, सृष्टी कोलते, सुखद, तन्वी, फाईन. त्याच्यानंतर निर्जला आहे, प्रद्युम्न आहे, जान्हवी, ईशा पाटील 2 स्टुडंट कसं काय आले? सर एक ईशा मिलिंद पाटील आहे ओके आणि एक ईशा प्रमोद पाटील. फाईन. ठीक आहे. जान्हवी आहे, ईशा, दोघं ईशा आहे, हर्षदा, हर्ष, केदार उकेडे, आर्यन कुलकर्णी, आद्या. ओके. हां, फक्त मला एक सांगा ना, तुम्ही पहिले मी कुठली ब्रांच घेतो? कोहिनूरचं कोणी आहे का तुमच्यापैकी कोहिनूर ब्रांच? कोहिनूरचं कोणी नाहीये. ओके. त्याच्यानंतर सेकंड थिंग मी शाहूनगर ब्रांचचे कोणी आहे का? शाहूनगर ब्रांच? नाही. आता प्रॉब्लेम एक झालाय. बरं, आता ज्यांनी हँड रेज केलं आहे ते शाहूनगर ना? हर्ष, स्नेहल. हो सर. एक मिनिट हां. हर्ष, स्नेहल हँड डाउन नका करू तुम्ही आता. ईशा, सानिका. ओके. दोघंही ईशा आहेत. निर्जला, सुखद आणि जान्हवी. फाईन. अँड चिंचवड ब्रांच बाकीच्यांनी हँड डाउन करून घ्या आता. आता मला फक्त चिंचवड ब्रांचचे स्टुडंट बघायचे. चिंचवड ब्रांच. निर्जला तुझ्या दोघं ठिकाणी हँड रेज आहे. बरं. हर्षदा, आद्या, प्रद्युम्नचा पण दोघं ठिकाणी आहे. बरं ठीक आहे. थोडंसं क्लॅरिफिकेशन होत नाहीये मला.
चला हरकत नाहीये. बरं आता काही ब्रांचला मी फक्त आय थिंक चिंचवड गर्ल्स ब्रांच चिंचवडची जी मुलींची बॅच होती, तर त्यांना फक्त हार्डली मी एकच चॅप्टर शिकवलंय. त्यानंतर चिंचवडच्या स्टुडंटचा माझा कधी कॉन्टॅक्ट नाही झालेला आहे. तर मे बी तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतंय, की म्हणजे माहीत नाही फ्रिक्वेन्सी मॅच होत असेल की नसेल होत. पण मग तुम्हाला जरी काही डाउट आला, तर तुम्ही बिनधास्त माझ्याशी डिस्कशन करा. स्पेशली मी चिंचवडच्या मुलांसाठी सांगतोय. बाकीचे मुलं तर ठीक आहे माझ्याशी लगेच बोलतीलही. पण मग चिंचवडच्या मुलांना सुद्धा सांगतोय मी, की तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली, काही बोलावसं वाटलं तर माझ्याशी नक्की बोला. आत्तापर्यंत शिकवलेलं समजतंय का तुम्हाला चिंचवडची मुलं? हो. येस सर. येस. ओके. सो अडलं काही तर विचारत जायचं. ओके. चला लेट्स कंटिन्यू. पुढे जाऊया आपण आता. फाईन. आता टॉपिक चेंज होतोय आपला. आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन बघितले ते सगळं बेसिक वरती होतं. म्हणजे हॅलो अल्केन काय असतं, हॅलो अरिन काय असतं तेवढंच आपण बघितलं. ओके. सो जर मी तुम्हाला मागच्याच टॉपिक वरती समजा एखादा क्वेश्चन विचारला, की समजा मी तुम्हाला सांगितलं, की मुलांनो सांगा एक्झॅक्टली हॅलो अल्केन काय असतं? तर तुम्ही कसं सांगितलं पाहिजे माहिती आहे का? हॅलो अल्केन आर दोज कंपाउंड इन which one of the hydrogen from alkane one of the hydrogen from alkane is replaced by halogen. एवढंच बोलायचं तुम्हाला. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय हॅलो अल्केन? व्हॉट इज अल्किल हॅलाइड? असा क्वेश्चन इन केस तुम्हाला कोणी विचारला, तुम्ही आन्सर काय दिलं पाहिजे? हॅलो अल्केन और अल्किल हॅलाइड आर दोज कंपाउंड इन विच किंवा असं सांगा की हॅलो अल्केन आर दोज कंपाउंड विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑफ द हायड्रोजन फ्रॉम अल्केन बाय अल बाय halogen atom. One of the hydrogen from alkane is replaced by halogen atom. What are the new compound is obtained? That new compound is called as haloalkane. सिंपल आहे बघा. इथे तुम्हाला दिसतं आहे RX. RX म्हणजे सॉरी RH. RH म्हणजे कोण असतं? अल्केन आहे. या अल्केन. अल्केनच्या शेजारी मी कोणीतरी X घेऊन आलो आहे. ओके. ज्याला आपण बोलणार आहोत हॅलोजन. आणि जेव्हा हे एकमेकांच्या समोरासमोर असतील, तेव्हा तुम्हाला डायरेक्टली प्रॉडक्ट काय मिळतंय? RX मिळतंय आणि त्या हायड्रोजनला आपण बाजूला काढलंय. तर त्या हायड्रोजनचं काय होतं हे सगळं रिएक्शनचा पार्ट आहे. तुम्हाला तिथे समजेल तो. पण एवढ्याकडे बघा आणि तुम्ही डेफिनेशन किंवा असं काहीतरी सांगू शकताय. तर सुरुवात कशी करायची? हॅलो अल्केन इथे नाव टाकतो आहे मी हॅलो अल्केन. हॅलो अल्केन आर दोज कंपाउंड विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसिंग वन ऑफ द हायड्रोजन फ्रॉम अल्केन बाय हॅलोजन ॲटम. सर आपण फक्त एकच हायड्रोजन काढू शकतोय का? 2 काढले चालणार नाही का? 2 हायड्रोजन काढा, 2 हॅलोजन टाका तर तरीही चालणार आहे. तर तुम्ही असं सांगू शकता 4ही हायड्रोजन काढून टाका आणि 4 हॅलोजन टाका. तरी नवीन कंपाउंडला आपल्याला हॅलो अल्केनच बोलायचं आहे. ठीक आहे? सो मग आपण डेफिनिशनमध्ये थोडेसे चेंजेस करू शकतो असे. चेंजेस काय करू शकतोय? हॅलो अल्केन आर दोज कंपाउंड which are obtained by replacing one or more hydrogen from alkane by corresponding number of halogen atom. बघा इथे थोडंसं लाईन मेन्शन करतोय. हॅलो अल्केन are those compounds are those compounds which are obtained which are obtained which are obtained by replacing one or more hydrogen one or more hydrogen atoms of alkane by corresponding शब्द टाकायला विसरू नका आता. by corresponding number of halogen atoms. ओके. मग या सिंपलला हे जे लिहून दाखवलं आहे त्याला तुम्हाला सिंपल म्हणायचंय की आपण याला काय बोलतो दिस इज कॉल्ड एज हॅलो अल्केन. ओके. एक महत्त्वाचं बोलायचं मुलांना अजून. तर लक्षात घ्या. आता हे ऑनलाईन सुरू झालं आहे आणि जवळपास म्हणजे ठीक आहे आपण सध्या 2 वीक बोललो आहे. पण सिनेरिओ काही दिवसानंतर असं असणार आहे. इव्हन मी सुद्धा म्हणजे आता ज्यावेळेस आपण बहुतेक शुक्रवारपर्यंत आपण सगळे भेटलो होतो. फक्त कोहिनूरच्या मुलांची मी शनिवारी ओरल एक्झाम घेतली होती. जवळपास 2 तास ती ओरल एक्झाम चालली होती. तर शनिवार नंतर माझा कोणाशी काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. बट झालं असं की मला सुद्धा थोडंसं फीव्हर वगैरे, हेडॅक वगैरे सुरू होऊन गेलं होतं. आणि मी पण माझी आर-टी-पी-सी-आर टेस्ट करून घेतली. तर ठीक आहे लकीली ती निगेटिव्ह आली आहे. मला तुम्हाला पण काय सांगायचं आहे, की तुम्ही सुद्धा बघा सध्या ऑनलाईन मोडच चालू असणार आहे. त्यामुळे ऑनलाईनला मला आवडत नाही, ऑनलाईनचा मला कंटाळा येतो, हे बोलून चालणार नाहीये. म्हणजे मला हे सांगायचं की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधले काही मुलं असे जे ऑनलाईन करतातच आहेत.
आणि जे 100% करत आहे. मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे, की सध्या काही दिवस काढून घेऊ, नंतर पुन्हा ऑफलाईन होईल. मग आता काही दिवसांपुरताचाच प्रश्न आहे. तर काही दिवसांत जे काही होणार आहे ते सुद्धा 100%च तुम्हाला करायचं आहे. सांगायचा मुद्दा फक्त एकच आहे, की तुमच्या ऑनलाईनचे जेवढे पण लेक्चर होतील, प्रत्येक लेक्चर खूप चांगल्या पद्धतीने करा. तुमचे क्वेशन्स त्यांना विचारा. माझ्यासोबत डिस्कशन करा. त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. टीचरशी डिस्कशन जर तुम्ही मला सांगितलं असेल, नोट्स पण देणार का? तर आपण तो पण प्रयत्न करू. ते नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाईड होतील. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कंटेंट बनवा. प्रत्येक सब्जेक्टचं फोल्डर बनवा. सब्जेक्टमध्ये चॅप्टरचे फोल्डर बनवून ठेवा. जे कंटेंट तुम्हाला दिलं जाईल ते त्याच्या पी-डी-एफ असतील, त्याचे काही क्वेशन आन्सर असतील किंवा काही तुम्हाला मी काही असाइनमेंट दिली असेल, ते सगळं त्या चॅप्टरच्या त्या फोल्डरमध्ये सेव्ह करत जा. अदरवाईज होतं काय माहिती आहे का? WhatsApp ग्रुपला ते नंबर ऑफ पी-डी-एफ फाईल येत असतात. प्रत्येक टीचर तुम्हाला काही ना काही देणारच आहे. त्यानंतर त्या पी-डी-एफ सापडत सुद्धा नाही आपल्याला. ते कुठल्या चॅप्टरची पी-डी-एफ होती, काय होती, सर सापडत नाही, पुन्हा पाठवा. आणि आमच्याकडे ते माझ्याकडे ते परत नसतं. मी एकदा की WhatsAppला ते सेंड केलं, नंतर 1-2 दिवसामध्ये माझा WhatsAppचा सगळा डेटा मी क्लिअर करून टाकतो. अप्रॉक्सिमेटली एवढे 2 WhatsApp यूज करतोय मी, बिझनेस आणि रेग्युलर. त्याच्यामध्ये जवळपास एक 17-18 ग्रुप्स आहेत. त्यामुळे होतं काय, की माझ्या मोबाईलचं खूप म्हणजे एवढ्या फाइल्स होतात ना, सगळं मी क्लिअर करून टाकतो ते. त्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला पुन्हा सेम कंटेंट भेटणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे जे काही मी सेंड करणार ना, ते प्रॉपर फोल्डर बनवायचं, त्यात ते सेव्ह करून ठेवायचं. हवं तर डेट वाईज चॅप्टरचं नाव काय, सगळं व्यवस्थित करत जा. डेटा तुमच्याकडे परफेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे जे आता सगळं लाईव्ह चाललं लाईव्ह म्हणजे हे जे काही आता तुम्ही बघताय क्लास, हा तर प्रॉपर रेकॉर्ड पण होतो आहे. त्यामुळे तुम्हाला याच्या लिंक्स मी कुठेतरी YouTubeला अपलोड करून ठेवेल आणि ते अनलिस्टेड लिंक मी तुम्हाला देऊन ठेवत जाईल. म्हणजे तुम्हाला ते कधीही काही वाटलं तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चला महत्वाचं आहे की स्वतःची काळजी घ्या, अभ्यास भरपूर करा आणि शक्यतो फॅमिलीला पण सांगा. कारण फॅमिलीमध्ये कसं असतं, एवढं ऐकत नाही ना कोणी सेफ्टी प्रिकॉशन्स वगैरे घेणं वगैरे. तर ते चाललंय काही टेन्शन नाही. अशा काही गोष्टी असतात. चला कम टू द पॉइंट. तर हा टॉपिक आपण डिस्कस केला फक्त कुठला? हॅलो अल्केनचा. आता आपण पुढचं जाऊया, की हॅलो अल्केनला आपण क्लासिफाय कसं करू शकतो. टॉपिक आपला आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन. खूप ईझी टॉपिक आहे बरं का. धिस इज क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन. की आपण हॅलो अल्केनला कशा वेने आपण क्लासिफाय करू शकतो. तर पहिला पॉइंट आहे बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन एटम. मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो, की सर आपण फक्त एकच हायड्रोजन काढू शकतोय का? नाही, असं अजिबात नाहीये. आपण हायड्रोजन जास्त काढू शकतोय आणि तेवढेच हॅलोजन टाकू पण शकतो आहे. तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह करता, तर एक हॅलोजन ॲड करा. तुम्ही 2 हायड्रोजन रिमूव्ह करता, 2 हॅलोजन ॲड करता. जितके हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता, तेवढे हॅलोजन तुम्हाला ॲड करायचे आहेत. ओके. सो बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन एटम आपण या हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन करतोय 2 पार्टमध्ये. त्यातला पहिला पार्ट आहे मोनो हॅलो अल्केन. नावच तुम्हाला इन्फॉर्मेशन देतंय. हॅलो अल्केन तर ठीक आहे. हॅलो अल्केन तर फिक्स तुमचं आहेच. तुम्हाला कळलंय. पण याला मोनो शब्द काय वापरलाय? मोनोचा अर्थ असतो सिंगल, एकच काहीतरी. याचा अर्थ हा असा हॅलोजन असणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच हॅलोजन एटम असेल. आणि दुसरं आपण सांगतोय पॉली हॅलो अल्केन. पॉलीचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे? ज्या हॅलो अल्केनमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त हॅलोजन एटम बघणार आहात. मग सर यांची एक्झाम्पल वगैरे सगळं डिस्कस करू. आता फक्त मी तुम्हाला वरच्यावर सांगितलंय, की आपण हॅलो अल्केनचे बेसिकली 2 पार्ट करतो. त्यातला फर्स्ट पार्ट आहे मोनो हॅलो अल्केन. सेकंड पार्ट आहे पॉली हॅलो अल्केन. मग यांच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया आता इन डिटेलमध्ये. नाऊ द फर्स्ट इज मोनो हॅलो अल्केन. आता हे मोनो नाव तुम्हाला काय सांगते, की येस सर मोनोचा आम्हाला अर्थ कळलाय. मोनो म्हणजे काहीतरी एकच. ऑब्व्हियसली काहीतरी एक कोण असणार आहे? हॅलोजन असणार आहे. सो दोज हॅलो अल्केन व्हिच कन्सिस्ट ऑफ ओन्ली 1 हॅलोजन एटम. दॅट हॅलोजन इज कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड ॲज मोनो हॅलो अल्केन. ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच हॅलोजन एटम आहे. इन केस कोणी तुम्हाला डेफिनेशन विचारणार तर नाहीच आहे. नीटच्या लेव्हलला ॲक्चुअली आपण अजून पोहोचलोच नाहीये. अजून आपल्याला थोडासा वेळ लागणार इथपर्यंत पोहोचायला. पण थोडंसं बेसिक घेतोय सध्या. कारण तुम्हाला या नावांची थोडी ओळख झाली पाहिजे. तर मोनो हॅलो अल्केनला डिफाईन करायचं असेल तर मी कसं डिफाईन करणार? व्हेन वन ऑफ द हायड्रोजन नुसतं ऐका मी काय सांगतोय. व्हेन वन हायड्रोजन फ्रॉम अल्केन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन एटम. What are the new compound is obtained? That new compound is called as monohaloalkane. Simple आहे. When one hydrogen from alkane, स्पेसिफिकली बोलायचं, एकच हायड्रोजन काढतोय आम्ही. एक हायड्रोजन काढायचा, एक हॅलोजन ऍड करायचा. हे शब्द बोलायचे. When one hydrogen from alkane is replaced by one halogen atom, then what are the new compound is obtained? That new compound is called as monohaloalkane. That's it. सेम जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला पॉलीचा, पॉली हॅलो अल्केन, पॉली हॅलो अल्केन, तर तुम्ही काय बोलू शकता? व्हेन
more than one hydrogen from alkane is replaced by corresponding number of halogen atom. पण मोर दॅन वन म्हटलं तर याला प्रॉपर अर्थ कळत नाही की मोर दॅन वन म्हणजे किती काढायचे नेमके 2 3 4. तर मग त्यात आपण पुन्हा डिव्हायडेशन करणार आहे. मग तुम्ही दोन हायड्रोजन काढायचे, यांना रिमूव्ह करायचं आणि यांना रिमूव्ह करून तुम्हाला 2 हॅलोजन ऍड करायचे. समजा सर 3 घेतलं तर काय होईल? सिमिलरली 3 हायड्रोजन इज गोइंग टू रिप्लेस बाय 3 हॅलोजन ॲटम. याला मी ते मेन्शन करतोय हॅलोजन. हा एक्स म्हणजे कोण आहे? या केसमध्ये एक्स म्हणजे आहे हॅलोजन. सिमिलरली आपण 4 हायड्रोजन रिप्लेस करू शकतोय. रिप्लेस करून काय टाकायचे? 4 हॅलोजन ॲटम ऍड करायचे तुम्हाला. मग समजा या तिघांच्या पण आपण डेफिनेशन बनवण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेशन कसं बनवू शकतोय? समजा आता मी जर असं बोललो, when 2 hydrogen of alkane is replaced by 2 halogen atom, then what are the new compound is obtained? That new compound is called as dihaloalkane. That new compound is called as dihaloalkane. That new compound is called as dihaloalkane. कसं बोललो आपण? When 2 hydrogen from alkane is going to replace by 2 halogen atom, then what are the new compound is obtained? That new compound is called as dihaloalkane. Similarly, जर मला डिफाईन करायचं असेल ट्रायहॅलोअल्केनला, जर मला डिफाईन करायचं आहे ट्रायहॅलोअल्केनला, तर मी कसं डिफाईन करणार? When 3 hydrogen of alkane is replaced by 3 halogen atoms, then what are the new compound is obtained? That new compound is called as trihaloalkane. Similarly, जर मला समजा मी 4 हायड्रोजन रिप्लेस केले अल्केनचे. When 4 hydrogen of alkane is replaced by 4 halogen atoms, then what are the new compound is obtained? That new compound is called as, तुम्ही सांगा, that new compound is called as what? टेट्राहॅलोअल्केन. Yes, it is called as tetrahaloalkane. That new compound is called as tetrahaloalkane. In case समजा हा क्वेश्चन एमसीक्यू ला असेल, 1 मार्क साठी असेल आणि बाय मिस्टेकली तुमच्याकडनं न कळत अल्केन शब्द न लिहिता तुमच्याकडनं इथे अल्किन बोललं गेलं, तरी तुम्हाला त्या ठिकाणी 0 मार्क्स मिळतील. इथल्या ए च्या ठिकाणी तुम्ही इन केस ई टाकून दिला, बाय मिस्टेकली होऊ शकतं, चला घाईघाईत चुकून ई झाला, आपल्याकडनं चुकून झाला, तुमच्या मनात अल्केनच होता पण लिहिता लिहिता अल्किन होऊन गेलं, तुम्हाला कळलं पण नाही, तुम्ही पुढे निघून गेलात, तरी तुमचे इथे मार्क किती असणार आहे? 0 मार्क्स असणार आहे. तो कन्सिडर केला जाणार नाही, अजिबात कन्सिडर केला जाणार नाही. ठीक आहे. पॉलीचं आपण सेपरेटली डिस्कस करूया. आधी या मोनोचे काही एक्झाम्पल बघूया, काय काय सांगितलं या मोनोमध्ये. सो आपल्याला फक्त काय सांगितले? इट कन्सिस्ट ऑफ ओनली 1 हॅलोजन ॲटम. बघा, इट इज अगेन फर्दर डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स किंवा 3 टाइप्स. या मोनोचे आपण 3 पार्ट कसे करतो? आय होप की तुम्हाला हे आठवत असेल. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. बघा, आता हळूहळू सब कॅटेगरी सुरू झाली. सगळ्यात पहिली कॅटेगरी कुठली होती? सगळ्यात पहिली कॅटेगरी आपण जी मेन्शन केली आहे त्याचं फक्त आपण नाव काय सांगितलं होतं? हॅलो अल्केन नाव सांगितलं. हॅलो अल्केनचे आपण 2 पार्ट सांगितले नाही का? त्यातला एक आपण जो सांगितला होता तो सांगतोय आपण मोनो, आणि जो पुढचा होता तो कुठला होता? पॉली. आता त्यांचं काय म्हणणं आहे? येस, या मोनोचे पुन्हा 3 पार्ट आहेत. त्यातला जो पहिला पार्ट आहे त्याला आपण बोलतो प्रायमरी अल्किल हॅलाइड. दुसरा जो आहे त्याला आपण बोलतोय सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड दिस इज टर्शरी अल्किल हॅलाइड. काही लोक याला असं पण बोलतात 1 डिग्री अल्किल हॅलाइड, 2 डिग्री असं बोलण्याची काय आवश्यकता नाही. सिंपल बोला, बोललं तर काही चुकीचं नाही, 100% ऍब्सोल्युटली करेक्ट, कोणी काही चुकीचं नाही, सगळे तुला व्यवस्थित शिकवतात. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. अजून मी पॉलीपर्यंत गेलेलो नाहीये बरं का, मी पॉलीपर्यंत गेलो नाहीये, आपण फक्त मोनोज डिस्कस करतोय. आता मोनोमध्ये पुन्हा 3 टाईप आहेत, प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. आता मग आपल्याला एकेकाचा स्टडी करायचा आहे. मग आपण त्यातलं पहिल्यांदा डिस्कस करू प्रायमरी अल्किल हॅलाइड. पण माझा एक पुन्हा तुम्हाला सेम क्वेश्चन आहे जो 11च्या लेवलचा आहे. प्रायमरी अल्किल हॅलाइड पर्यंत जाण्याआधी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे? कार्बनचे टाइप्स माहिती असायला पाहिजे. हे बहुतेक सगळ्यांना माहिती असावेत बहुतेक, कार्बनचे टाइप्स कुठले कुठले असतात. कोणी मला सांगू शकतंय? प्रायमरी सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी. टर्शरी कार्बन. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन अँड क्वाटर्नरी कार्बन. तर त्यांना ओळखायचं कसं हे पण आठवत असेल मग? प्रद्युम्न सांगू शकतोय मला?
नाही सर नाही. बर प्रथमेश. एकच कार्बन ऍटमला कार्बन अटॅच झाला असेल तर तो प्रायमरी, 2 कार्बनाचा झाला असेल तर सेकंडरी, व्हेरी गुड. 3 कार्बनाचा झाला असेल तर टर्शरी आणि 4 कार्बनाचा असेल तर क्वाटर्नरी. परफेक्ट. प्रथमेश अजमेर आहे ना? हो सर. ओके फाईन. बघा सर हा येस. सर पण एक्झाम्पल बघितलं ना आपण प्रायमरी कार्बनचं, तर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा चालेल ना, तसे चालेल ना. तुम्ही सर एक्झाम्पल मग सर जर एक्झाम्पल थ्रू बघितलं तर 2 कार्बन अटॅच ना, सो ते नाही ना थांबा, समजून सांगतो. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, मी समजून सांगतो. तुम्ही कुठल्या तरी एका कार्बनचा विचार करता ना, की या दोघांपैकी कोणीतरी एक कन्सिडर करा. समजा आपण याला एक नंबर दिला. मी या एक नंबर जाऊ द्या आता. मी त्याला ए मार्क करतोय. ते पुन्हा एक नंबरचं काय म्हणते काहीतरी तुम्हाला वाटेल, की ते प्रायमरी आहे. याला काढून टाकतो आणि मी त्याला ए मार्क करतो. समजा माझ्याकडे ए मार्क केलेला कार्बन आहे, ज्याला मी ए मार्क केला आहे. आता हा जो ए मार्क केलेला कार्बन आहे, त्या कार्बनचा मी विचार करतोय, की या कार्बनला नेमकं मी कुठला कार्बन म्हटलं पाहिजे. मग तुम्ही ज्या कार्बनचा विचार करताय, की तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे, तर तो कार्बन ज्याला आता मी डॅश करतो आहे, शेड करून टाकलाय. तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडलाय? हा क्वेश्चन आहे. ज्याला मी हायलाइट केलं आहे, ज्याला मी असं पूर्ण ब्लू मार्क करून टाकलंय. मला हे सांग, ज्याला मी असं डार्क केलंय तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय? 1 कार्बन. 1 कार्बनला. म्हणून जो कार्बन ऑदर ओन्ली 1 कार्बनला जोडलेला असतो, तर त्या कार्बनला काय म्हणायचं असतं? प्रायमरी कार्बन म्हणायचं असतं. आता बघा आपण एक्झाम्पल घेऊ. CH3, CH2, CH2, CH3 असं एक्झाम्पल घेतलंय. आता मी सध्या विचार काय करतो माहिती का? मी ज्याला आता सर्कल करतोय मी त्याचा विचार करतोय. मी आता सर्कल केलंय याला. मी याच्याबद्दल थिंक करतोय, की या कार्बनचा टाइप मला ओळखायचा आहे. मग हाच कार्बन पकडायचा आणि हा ऑदर किती कार्बनला जोडला गेला हा विचार करायचा फक्त. मग मला एक सांगा, ज्याला मी आता सर्कल केलंय तो ऑदर फक्त एकाच कार्बनला जोडला गेलाय. म्हणून त्या कार्बनला काय म्हणायचं? प्रायमरी कार्बन बोलायचं. आता आपण समजा मी तू तू याचा विचार करते समजा. तू या कार्बनचा विचार करते. आता मला हे सांगा, हा कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय? 2 कार्बनला. मग या कार्बनला आपण काय बोललो पाहिजे? सेकंडरी कार्बन. आणि याच्यामध्ये टर्शरी कार्बन तर नाहीच आहे. आणि क्वाटर्नरी कार्बन सुद्धा नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये जे काही कार्बन दिसतंय तुम्हाला ते फक्त सेकंडरी आणि प्रायमरी दिसतंय तुम्हाला. मग आपण सगळ्यांचा विचार केला तर समजा मी तुम्हाला एखादा असं स्ट्रक्चर दाखवतो आहे. ओके. मी तुम्हाला असं काहीतरी स्ट्रक्चर दाखवून ठेवलंय. आता मी ज्याला सर्कल करेल, तुम्ही फक्त त्या क्वेशनचं आन्सर द्यायचं आणि इन केस डाउट आला तर मला लगेच विचारायचं. ओके. समजा आता मी सर्कल किंवा बॉक्स काहीतरी करतो, तर सांगा मला या कार्बनचा टाइप तुम्हाला ओळखायचा आहे. सेकंडरी. याला आपण सेकंडरी का बोलतोय? कारण ज्या कार्बनचा विचार तुम्ही करताय, तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय? ओन्ली 2 कार्बन. बघा ना, इथे एक कार्बन दिसतोय लेफ्ट साइडला आणि एक कार्बन दिसतोय राइट साइडला. मग तो जो सेंटरचा कार्बन ज्याला मी बॉक्स केलाय, तो ऑदर 2 कार्बनला जोडला गेलाय. म्हणून मला त्या कार्बनला बोलावं लागणार आहे, की हा एक प्रकारचा सेकंडरी कार्बन आहे. ओके. सो आता मला एक सांगा, हा कार्बन कुठला असणार आहे? सेकंडरी. सेकंडरी. पुन्हा विचार करा. ज्याला मी बॉक्स केलाय तो वरती एकाला जोडला गेलाय आणि खाली पण एकाला जोडला गेलाय. म्हणजे तो 2 कार्बनला अटॅच झालाय. याचा अर्थ हा काय झाला? सेकंडरी कार्बन झाला. ओके. सो आता तुम्ही विचार करा याचा, ज्याला आता मी बॉक्स काढलाय बघा. टर्शरी. टर्शरी कार्बन. याला काय म्हणतो आपण? धिस कार्बन इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन. दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन. याला आपण काय बोलणार? टर्शरी कार्बन. कारण तो ऑदर 3 कार्बनला जोडला गेलाय. लेफ्टला एक आहे, राइटला एक आहे, टॉपला एक आहे. ओके. सो व्हॉट अबाउट धिस कार्बन? Quaternary, because that carbon is attached to another 4 carbon atom. Therefore, it is called as quaternary carbon. त्याचं स्पेलिंग मी ते मेन्शन करून देतोय. इट इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन. याला आपण सिंपल कुठला कार्बन बोलतो? इट इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन. आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, की हाऊ मेनी प्रायमरी कार्बन्स आर देअर इन द गिवन स्ट्रक्चर? 2. 3. 5. Answer is 5. 5. 5. करेक्ट. आन्सर इज 5. मग तुम्हाला काय विचारलं मी क्वेश्चन, की हाऊ मेनी प्रायमरी कार्बन्स आर देअर? मग प्रायमरी कार्बन तुम्ही चेक करायचं, की प्रायमरी कार्बन हा असा कार्बन असतो. एक मिनिट. हां.
आता मी समजा याचा विचार केला, तर लक्षात घ्या, ज्याला मी आता ग्रीन मार्क करतोय, तो कार्बन ऑदर फक्त एकाच कार्बनला जोडला गेला. म्हणजे हा झाला प्रायमरी कार्बन. हा पण कार्बन विचार करा. This carbon is also attached to only one carbon on the right side. Okay, so it is also primary carbon. सेम ज्याला मी ग्रीन बॉक्स करतो आहे ते सगळेच्या सगळे प्रायमरी कार्बन आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर मला डाऊट विचारा, की प्रायमरी कसं काय झालं किंवा सेकंडरी कसं काय झालं? आधी हे बेसिक क्लिअर करणं गरजेचं होतं. तर मला कोणीतरी मध्ये काहीतरी विचारलं होतं, तर त्यांना क्लिअर झालं का ते? येस सर, समजलं. ओके, ॲब्सोल्युटली. हे बघा काही मला काय म्हणायचं माहिती आहे का? बिनधास्त मला विचारा. कन्सेप्ट क्लिअर करूनच पुढे जा. तुमचे हे जर वेपन्स असे स्ट्रॉंग असेल ना, मग समोर कुठलाही क्वेशन आपण त्याला फोडणारच आहेत क्वेशनला. पण आधी हे आपले वेपन्स थोडेसे स्ट्रॉंग करावे लागतात आपल्याला. हे सगळं हे खूपच बेसिक आहे बरं का, जे मी आज शिकवतो ना तुम्हाला. हे खूपच बेसिक आहे. आपल्याला बेसिक स्ट्रॉंग करून पुढे जायचं आपल्याला. आपण नीटचं प्रिपरेशन करतोय. आपण एन-सी-आर-टी बेस घेतो आहे. अजून मी एन-सी-आर-टी पर्यंत पोहोचलेलो पण नाहीये. पण हे सगळं बेसिक क्लिअर करणं गरजेचं होतं. मे बी त्यातला बराचसा पार्ट तुमच्यापैकी काही मुलांना माहिती पण असेल, की "हो सर, हे मला माहिती होतं." पण काही असे पण असतील, की ज्यांना माहिती नसेल, त्यांना आता माहिती झालं असेल. त्यामुळे सगळे जर एकाच लेव्हलने चालले ना, लक्षात घ्या, तुम्ही तुमचं एक म्हणजे तुम्ही तुमचा पर्सनल हवं तर एक ग्रुप तयार करून घ्या किंवा तुम्ही किंवा टीचरच्या सोबत तुम्ही एक ग्रुप तयार करा. तुम्ही जे आता 20 एक जण दिसताय. तर तुमचा असा सेपरेट जर ग्रुप असेल ना, तर त्या ग्रुपमध्ये सब्जेक्ट वाईज हवं तर ग्रुप करून घ्या. केमिस्ट्री, बायो, फिजिक्स असेल. सब्जेक्ट वाईज असा ग्रुप करून घ्या आणि त्या ग्रुपमध्ये हवं तर त्या पर्टिक्युलर टीचरलाच ठेवा. जेणेकरून ग्रुप डिस्कशन होत जाईल. तुमचं डाउट्स असेल, तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकून द्यायचंय. बाकीच्या मुलांना जमत असेल, तर बाकीच्या मुलांना आन्सर देऊ शकताय. माझी गरज पडली तर मी पण बघून घेत जाईल किंवा कोणाला जमलं नाही तर माझ्यापर्यंत पाठवत जाते. म्हणजे मी त्यात इन्व्हॉल्व राहील. मी तुम्हाला ते प्रॉपरली 1 मिनिट जान्हवी काय म्हणते, "सर तिथे C2H5 असेल तर?" म्हणजे जान्हवी तुला असं म्हणायचं की या स्ट्रक्चरमध्ये कुठेतरी C2H5 असेल तर काय करायचं? असं म्हणते का तू? हा येऊ दे ना, काय फरक पडतो? आपण तसं स्ट्रक्चर घेऊ. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे, की सर कुठेतरी C2H5 आलं तर काय करायचं? त्याला सेपरेट करून घ्यायचं आपल्याला. एक्झामला तुम्हाला असं करू शकतो आहे. समजा तुम्हाला एक मॉलिक्यूल असा दिलाय CH3 इथे असं काही दाखवलं आहे CH2, CH3 त्याच्या पुढे आपण जाऊया CH2 इथे असं तुम्हाला मुद्दामून त्याने दाखवलंय C2H5 ओके. असा काहीतरी मॉलिक्यूल दाखवला असेल. तर आपण बघा इथे जर तुम्हाला कार्बनचा टाइप सांगायचा असेल, तर तुम्ही C2H5 कडे बघून कार्बनचा टाइप सांगू शकत नाहीये. मग तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये आलं पाहिजे, की ॲक्चुअली ही अशी चेन असणार आहे. CH2, CH3 तुम्ही या कार्बनचा टाइप नाही सांगू शकत. या कार्बनचा टाइप तुम्ही सांगू शकत नाही. पण तिथे जे 2 कार्बन आहेत त्यांना तुम्ही इंडिव्हिज्युअली सांगणार, की येस हा प्रायमरी कार्बन आहे आणि हा सेकंडरी कार्बन आहे आणि याच्यावरती पण एक कार्बनच आहे की नाही. सो असं तुम्ही सांगू शकताय. पण C2H5 आलं तर त्याला तुम्ही कार्बनचा टाइप सांगू शकत नाही. तो सिंपल एक इथिल ग्रुप आहे. त्याच्या पलीकडे आपण काही बोलू शकत नाहीये. समजलं का तुला? सर. येस. ओके. मग आता तुम्हाला मी फक्त काय सांगितलं? मी तुम्हाला कार्बनचे टाइप सांगितले. कार्बनचे कुठले-कुठले टाइप्स असतात. कार्बनचे टाइप जर तुम्हाला व्यवस्थित छान समजले, तर आता आपण या टॉपिककडे जाऊ शकतोय. म्हणजे थोडंसं मला बेसिक तुमचं क्लिअर करून घेणं गरजेचं होतं. आता आपण कंटिन्यू करू, की एक्झॅक्टली प्रायमरी अल्किल हॅलाइड काय असतं? आता डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू कधीच अभ्यास करू नका. कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या मागे लागण्याचा प्रयत्न करायचा. आता जरी डेफिनेशन आली, तर वाचू नका ती डेफिनेशन. काय बघू नका. सगळ्यात आधी आपण काय करू? एक्झाम्पल बघू त्याचं. हे बघा, हे एक्झाम्पल छान आहे. डेफिनेशन वाचू नका थोड्या वेळ. आता याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड ओळखायचा कसा? तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? हॅलोजन ॲटम हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला गेला आहे, त्या कार्बनचा तुम्हाला सांगायचा आहे टाइप. सांगा पटकन त्या कार्बनचा टाइप कुठला आहे? प्रायमरी. प्रायमरी. बरं. तो कार्बनचा टाइप कुठला आहे? प्रायमरी. आणि प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन अटॅच आहे, म्हणून त्या कंपाउंडला बोलायचं प्रायमरी अल्किल हॅलाइड. म्हणून त्या कंपाउंडला काय बोलायचं आपण? प्रायमरी अल्किल हॅलाइड. When halogen atom is directly attached to primary carbon, when this halogen, don't read definition, when this halogen is attached to primary carbon, then the compound is said to be primary alkyl halide. Compound is said to be primary alkyl halide. Simple. ज्या molecule मध्ये हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बनला अटॅच असतो म्हणून तर त्याला म्हणतात प्रायमरी अल्किल हायड. इन केस जर असं काही झालं असतं तर, की समजा मी एक मॉलिक्यूल ड्रॉ करतो आहे. असं एक मॉलिक्यूल ड्रॉ करतोय आणि या मॉलिक्यूलमध्ये इथे मी ब्रोमिन जोडलं आहे. तर मला एक सांगा,
तर तुम्ही या मॉलिक्यूलला प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू शकता का? येस नो? नो. नाही म्हणू शकत आपण याला. नो. याला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू शकत नाहीये. तर का म्हणू शकत नाहीये? तर तुम्ही ते चेक करा. हा जो हॅलोजन ॲटम आहे, तो अटॅच आहे या कार्बनला. ज्याला आता मी डार्क केलं आहे. तो अटॅच आहे या कार्बनला. तुम्हाला त्या कार्बनचा काय ओळखायचं आहे? टाइप ओळखायचा आहे. तर सांगा मला त्या कार्बनचा टाइप काय असेल? सेकंडरी. सेकंडरी सेकंडरी. कार्बन. याचा अर्थ हे असं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं आहे ज्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. तर मला हे सांगायला मी प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू शकतोय का? नाही म्हणू शकत. मग काय म्हणायचं याला? याला म्हणायचं सेकंडरी अल्किल हॅलाइड. याला सिंपल आपल्याला काय बोलायचंय? सेकंडरी अल्किल हॅलाइड. जे आपल्याला पुढे बघायचंच आहे. आपल्याला पुढे बघायचं ते करू आपण डिस्कशन. आधी प्रायमरी क्लिअर झालं का चेक करा. An alkyl halide in which halogen atom is attached to primary carbon atom. It is called as primary alkyl halide. Simple definition आहे. आता as it is रट्टा मारायचं नाही आपल्याला. Simple. When halogen atom is attached to primary carbon atom, then the compound is said to be primary alkyl halide. That's it. आता हां, ठीक आहे. नावात आपण नावाचं सगळं नंतर डिस्कशन करूया. त्याचे वेगवेगळे नावं पण असतील. आता सेकंडरी काय असतं बघा. डेफिनेशन काही कामाची नाही माझ्या. असं मॉलिक्यूल दाखवलंय समजा. आता मला हे सांगा. हा हॅलोजन ॲटम चेक करा. अटॅच आहे या कार्बनला. आणि तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय? 2 कार्बनला. काही मुलं काय करतात? इथे 3-3 बॉन्ड दिसतात. मी तुम्हाला बॉन्ड कधीच सांगितलं नाही, की त्याला किती बॉन्ड आहे. मी तुला काय सांगतो नेहमी कार्बन टू कार्बन चेक करायचं, की तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय. आपल्याला बॉन्डमध्ये इंटरेस्ट नाहीये, ना त्या हायड्रोजनमध्ये इंटरेस्ट आहे. काही मुलं घाई-घाई त्याला टर्शरी बोलवून टाकतात. त्याला 3-3 बॉन्ड. नाही, बॉन्डचं काहीच कनेक्शन नाहीये. कार्बन टू कार्बन चेक करा. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे ना, तो कार्बन ऑदर किती कार्बनला अटॅच आहे. तर तो ऑदर फक्त 2 कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ कार्बनचा टाइप काय झाला? सेकंडरी कार्बन. आणि सेकंडरी कार्बनला अटॅच कोण आहे? हॅलोजन अटॅच आहे. याचा अर्थ ही कुठली कॅटेगरी झाली? दिस इज अन सेकंडरी अल्किल हॅलाइड. दिस इज अन सेकंडरी अल्किल हॅलाइड. याला आपण काय बोलतोय? सेकंडरी. हां, आता राहिला प्रश्न नावाचा. तर आपण ते नावं थोड्यात म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपल्याला नावं बघायचीच आहे. त्यामुळे या नावांचा काही विचार करू नका. तुमचे आयसो सेकंडरी सगळी कॉन्सेप्ट उद्या क्लिअर होऊन जाईल. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके. टर्शरी कसं असेल? तर गेस करू शकता का टर्शरी अल्किल हॅलाइड आपण डिफाईन कसं केलं पाहिजे? तुम्ही कसं पण लँग्वेजमध्ये सांगा. कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. हॅलोजन ॲटम attached to अटॅच टू a carbon who to a carbon which a 3 carbon atom. हां, मीन्स आपण डायरेक्टली असं सांगू शकतोय, की टर्शरी अल्किल हॅलाइड आर दोज कंपाउंड इन व्हिच हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू टर्शरी कार्बन. हॅलोजन ॲटम समजा हा हॅलोजन आहे. हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन. मग बॅक ऑफ द माइंडमध्ये माहिती पाहिजे, की टर्शरी कार्बन म्हणजे कुठला कार्बन असतो? जो कार्बन ऑदर 3 कार्बनला जोडलेला असेल. बस. अशा टाइपचं कुठे स्ट्रक्चर सापडलं, तर बिनधास्त बोलायचं, की ते कुठल्या कॅटेगरीतलं असेल? इट इज बिलॉंग्स टू टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके. बघूया काय सापडतंय आपल्याला आन्सर. ओके. एक्झाम्पल पण बघा. येस. बघा हा हॅलोजन अटॅच आहे इथल्या कार्बनला. आणि हा जो कार्बन आपण नोटीस केलाय, हा कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय? ऑदर 3 कार्बनला जोडला गेलाय. म्हणून या कार्बनचा टाइप झाला टर्शरी कार्बन. आणि टर्शरी कार्बनला अटॅच आहे हॅलोजन. म्हणून ती फॅमिली कुठली झाली? टर्शरी अल्किल हॅलाइड. अँड अल्किल हॅलाइड इन व्हिच हॅलोजन इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन ॲटम. इट इज कॉल्ड एज टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके. सो आता त्याच्या नावाचं ठीक आहे. मी तुम्हाला नावाचं पुन्हा सांगतो. नाव आपले सगळे उद्या बघायचे आहे. ओके. याच्यावरती हां, हे महत्वाचं आहे. मागचं काय बघूया. हां, जनरल फॉर्म्युला. आता तो प्रायमरी अल्किल हाइड असेल किंवा सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल. तो कुठलाही अल्किल हाइड असेल, तर तुम्हाला एमसीक्यूला त्या सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. तर त्याला जनरल रिप्रेझेंटेशन असतं. जीआर म्हणजे काय? जनरल रिप्रेझेंटेशन. आणि जीएफ इथे अर्थ घ्यायचा तुम्हाला जनरल फॉर्म्युला. ओके. असं काही लिहायचं नसतं ॲक्चुअली पूर्ण लिहायला पाहिजे, पण त्यातला शॉर्टकट आला माझ्यासमोर. ठीक आहे, जाऊ द्या. जीआर म्हणजे आपण काय मेन्शन करतोय? जनरल रिप्रेझेंटेशन. दिस इज जनरल रिप्रेझेंटेशन. आणि इथे जीएफ आपल्याला मेन्शन करायचं जनरल फॉर्म्युला. तर आपण प्रूव्ह करू ना, की खरोखर हे फॉर्म्युला कसं काय आणले सर तुम्ही? तर जनरल फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे. आपण आरएक्सने त्याला रिप्रेझेंट करतोय. पण हे जे खालचं तुम्ही आणलेलं आहे, कसं काय शोधलं तुम्ही? आपण काय करूया? 2-3 एक्झाम्पल घेऊ.
समोर एक एक्झाम्पल ऑलरेडी आहेच आपल्या, याचाच विचार करू आपण. आता मला एक सांगा, हे जे समोरचं एक्झाम्पल आपले आहे, याच्यामध्ये चेक करा नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 4 कार्बन. त्याच्यानंतर चेक करा नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत त्यात? 6 टोटल हायड्रोजन 9 9 हायड्रोजन्स आहेत. आणि टोटल हॅलोजन किती आहेत? 1 1. 1. जो क्लोरीन आहे तुम्ही दाखवलाय. आता मला एक सांगा, C4H9Cl हे जे मी दाखवलंय ते चेक करा इथे कुठे मॅच होतंय का? समजा N ची व्हॅल्यू जर मी 4 घेतली, इथे जर मी होतंय व्हॅल्यू सर. 4 घेतली, हो तर इथे 4 च्या डबल करा ते होणार 8. 8 प्लस 1 तुम्ही करताय ते होणार 9. 9 आलं का चेक करा. येस सर 9 आलं. तर मला एक सांगा, समजा मी तुम्हाला दिलं इथे C3, तर सांगा H किती येणार मग? 7 7 येणार. डबल करून मला ऍड करायचं आहे. जेवढे नंबर ऑफ कार्बन असतात त्याच्या डबल करून एक ऍड करायचे, तेवढे तुम्हाला हायड्रोजन सापडतील आणि हॅलोजन तर एकच असणार आहे. मग C3 असेल तर H असणार 7 आणि कुठला पण एक हॅलोजन असेल. समजा मी C5 घेतलं तर सांगा H किती असणार आहे? डबल करा, 11. 1 ऍड 11 करा, H11 होणार आणि इथे होणार X. आणि ते मला हे सांगा, मी तुला एक क्वेश्चन विचारतोय आता, आणि क्वेश्चन विचारायची गरज पण आहे, तुम्ही आन्सर देऊन टाकणार लगेच. Which of the following is alkyl halide? B. B ऑप्शन Option B. कारण अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला फॉलो करणारा फक्त कोण आहे? फॉलो करणारा फक्त हाच आहे. जे ओळखलं कसं आपण? जितके कार्बन असतात त्याच्या डबल करून 1 ऍड करायचा, तेवढे हायड्रोजन असतात. जितके नंबर ऑफ कार्बन असतात त्याच्या डबल करा, त्यात एक ऍड करा, तेवढे हायड्रोजन मिळाले पाहिजे आणि हॅलोजन तर एकच असणार आहे. ओके, सो याला आपण म्हणू शकतोय की दिस इज हा कोण आहे? तर हा एक प्रकारचा अल्किल हॅलाइड असणार, कारण तोच एकटा फॉलो करतो या फॉर्म्युल्याला. येते का लक्षात मी क्वेश्चन कसा तयार केला आणि का तुम्ही आन्सर दिले प्रॉपरली? येस सर. येस. ओके, सो आता याच्या पुढचं MCQ काही सॉल्व्ह करू आणि आजचं लेक्चर आपण स्टॉप करू. ठीक आहे, मी तुम्हाला अजून IUPAC नाही शिकवलंय, त्यामुळे हा क्वेश्चन तर काही घेता येणार नाही. ठीक आहे, इथून पुढे आपण ठीक आहे, टाइप तर आपण तुमचे घेतले, पण तुम्हाला नावं नाही माहिती अजून. त्यामुळे इथून पुढचे काही क्वेश्चन घेण्यात काही अर्थ नाहीये. नाही, हे पण तुम्हाला जमणार नाही. हे नाही जमणार. सर ते सेकंडरी आणि प्रायमरी हॅलो, मला ऐकून आलं. सेकंडरी आणि प्रायमरी चा फॉर्म्युला काय येणार आता आपण टर्शरीचा? टर्शरीचं नव्हतं ते कॉमन होतं. हे बघ ना, आपण याच्यासाठी अप्लाय करू, इथे पण अप्लाय करू. आता मला एक सांग, हा कुठला आहे? हा आहे सेकंडरी. याच्यात चेक कर नंबर ऑफ कार्बन किती आहे? नंबर ऑफ कार्बन किती आहे? 1 2 3 3 कार्बन आहे. तर मला एक सांग, हायड्रोजन तिकडे बघू नको, आता थोड्या वेळ इकडे बघू नको. हायड्रोजन किती यायला पाहिजे तुझ्यानुसार? तुला एक फॉर्म्युला सांगितला होता मी, 7 यायला पाहिजे. आणि हॅलोजन कुठला तरी एकच असेल तर मी क्लोरीन टाकलाय. चेक कर की हा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल आहे का? हा सर सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. मी तो फॉर्म्युला सांगितला होता अल्किल हॅलाइडचा. मग तो प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू द्या किंवा टर्शरी असू द्या. आपण प्रायमरीचं पण घेऊ, थांब. याचं एक्झाम्पल घे. तर मला एक सांग, इथे तुला कार्बन किती दिसत आहेत? 2 कार्बन आहे. मग तुला तो जो फॉर्म्युला मी आधी सांगितला होता त्याच्यानुसार हायड्रोजन किती यायला पाहिजे? 5. आणि हॅलोजन तर एकच असणार आहे. चेक कर हा फॉर्म्युला यांना ऍप्लिकेबल होतोय का? होते सर. डेफिनेटली. मग तो जो आपण फॉर्म्युला सांगितला होता, सांगा फॉर्म्युला कुठला होता? CnH2n+1x. हा जो फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज कॉमन फॉर एनी टाइप ऑफ अल्किल हॅलाइड. इट इज कॉमन फॉर एनी टाइप ऑफ अल्किल हॅलाइड. मग तो प्रायमरी असू द्या, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल, सगळ्यासाठी हा फॉर्म्युला कॉमन आहे. समजलं तुला? येस. ओके, तर ठीक आहे, आज आपण इथपर्यंतच पोहोचलो आहे आणि मला फक्त उद्या आठवण करून द्यायचे की हे MCQ घ्यायचे आहेत आणि आपल्याला न्यू टॉपिक स्टार्ट करायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉली. बघा, आपण हॅलो अल्केन चे टाइप्स, 2 टाइप कुठले कुठले असतात? मोनो आणि पॉली. मोनोचे 3 टाइप असतात, प्रायमरी प्रायमरी, टर्शरी सेकंडरी, टर्शरी. हे आपण फिनिश केलंय.
उद्या आपण काय चालू करू, पॉलीचं डिस्कशन करू आपण. ओके, आहात ना सगळे कम्फर्टेबल आहात ना सगळे? येस सर. मोस्टली हो सर. मी यांना चिंचवडच्या मुलांना विचारतोय, चिंचवडचे जेवढे पण मुलं आहेत तर काही समजते ना तुम्हाला व्यवस्थित? हो सर. येस. नमस्ते. ठीक आहे, चालेल. मग आजचा सेशन आपण इथे स्टॉप करूया आणि उद्या आपलं सेम टायमिंग सेम लेक्चर असेल. ओके, ओके सर. येस. चलो, कोणाला काही विचारायचं का? चालेल, ठीक आहे. मग आपण उद्या पुन्हा सेम 9:30 ला आपण भेटतोय. ओके, चलो गाईज, बाय एव्हरीवन, टेक केअर. बाय सर. बाय सर. बाय सर. सर हा बोला. हा ही रेकॉर्डिंग कुठं पोस्ट करणार आहेत म्हणजे रिव्हिजन आता करायची मी आहे काय तर करतो मग त्याचं रेकॉर्डिंग, आता एक मिनिट मला रेकॉर्डिंग स्टॉप करू द्या आधी.